देव। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय, गंगाधराय जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय, जटाधराय शिव जटाधराय, हर हर बोले नमः शिवाय, जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय, कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर बोले नमः शिवाय, त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय। ओम नमः शिवाय, प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योंशहस्तश्रवणत्वचरणश्रवणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदावम् जगन्विहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं काञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि।
महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठतमानदकदम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तव तत्त्वं न जानासि किदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवो क्षेत्रनिवासिनः तुकाराम महाराज भक्तराज चतुरतकम सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरणातं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा जय हो दीन दुर्बळाची देवा दीन चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आजचा उपांत्य दिवस उद्या कालीने आपल्या सप्ताहाची सांगता होणार आज कथेचा सांगतेचा दिवस म्हणून 7व्या दिवशी या चिंतनाला प्रारंभ करत असताना आपण सर्वांच्या साक्षीने भगवान परमात्म्याचं हे चरित्र आपण 7 दिवस श्रवण करत आहोत आणि त्या चरित्रातून भगवान परमात्म्याच्या कथेतून आपल्या जीवनामध्येही आमूलाग्र असा बदल घडावा यासाठीच याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा जीवन हे शेवटी कधी ना कधी आपला एक दिवस शेवट होणार आहे म्हणून मनुष्याने जगत असताना प्रत्येक दिवस आपला शेवट आहे असं समजूनच जगावं जेणेकरून कितीही लोकांनी आपल्याला त्रास दिला तर त्या त्रासाची आपल्याला जाणीव होणार नाही कारण शेवट आपल्या एक ना एक दिवस होणार आहे म्हणून त्याची जाणीव ठेवायची नाही महाराजांचा वरचा चालू कर रे बाकीचे महाराजांचा वरचा पण बाकीचे चालू करायचे म्हणून या 7व्या दिवसाच्या कथेला आपण आज प्रारंभ करत आहोत मागील 6 दिवस आपण भगवान परमात्म्याचं चरित्र बघितलं बाकीच्यांना थंडी वाजत असेल ते थंडी वाजते का बंद करायची हा बंद करा
बाकीचे बंद. मागील 6 दिवस भगवान परमात्म्याचं गोड चरित्र आपण सर्वांनी बघितलं. शंकर भगवान परमात्म्याचं चरित्र बघत असताना भगवान परमात्म्याचा असलेली दया आणि भगवान परमात्म्याची असलेली करुणा यामध्ये ओतप्रोत असं चरित्र या शिवमहापुराण कथेमध्ये आलेलं आहे. आपण त्याचं सर्वांनी सुंदर असं ते चिंतन केलेलं आहे. आणि काल मग आपण सर्व युद्धखंडापर्यंत आलो होतो. ज्या ज्या राक्षसांचा संहार भगवान परमात्म्याने केला त्या सगळ्यांचं वर्णन आपण काल करण्याचा प्रयत्न केला. अजूनही बऱ्याचशा कथा बाकी आहेत. पण आपले दिवस सरले, दिवस आपले सरते झाले, कथेचे दिवस आपले सरते झाले, संपत आले. सांगता कथेची करायची, सांगता सप्ताहाची करायची. ज्याची सांगता होते त्याचा परत काय होतो? प्रारंभ होतो. आणि ज्याचा प्रारंभ होतो त्याची सांगता होते. सप्ताहाची सांगता का? तर याचा परत प्रारंभ करावा लागतो म्हणून सांगता. याचा शेवट, बरेचसे जण म्हणतात की सप्त्याचा काय शेवट आहे. शेवट नसतो होत. सप्त्याचा शेवट नसतो होत. परमार्थामध्ये आणि संसारामध्ये हाच फरक आहे. परमार्थामध्ये आणि संसारामध्ये हाच फरक आहे की परमार्थ हा तुम्ही कितीही केला तरी त्याचा अंत नाही. परमार्थाचा अंत नाही. परमार्थ संसार कितीही केला तर संसाराचा अंत नाही. आणि परमार्थ जर तुम्ही करत राहिले तर एक वेळेस परमार्थ तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतो परमार्थ. परंतु संसार तुम्ही कितीही मन लावून केलं, शेवटी संसार पूर्ण होतो का? नाही होत. आता संसार करणारे आपणच आहोत का? नाही. आपल्या अगोदर किती पिढ्या खर्च झाल्या. आपले वडील, आपले आजे, पंजे, खापर पंजे, अजून कोणती पंजे? सगळेच पंजे. आपले सगळे त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या आपल्या त्याच्यामध्ये गेल्या. पण संसार कोणाचा पूर्ण झाला का? नाही झाला पूर्ण. आणि या उलट परमार्थाचं जरी बघितलं, ज्यांनी परमार्थामध्ये सहभाग घेतला, ज्यांनी परमार्थाला वेळ दिला, अशा सर्वांच्या जीवनाचं काय झालं? ध्येयापर्यंत जाऊन ते पोचले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारायांचा शेवट गोड केला. कसा गोड केला शेवट? पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेशी काय करू मी उपचार. जगद्गुरु तुकोबारायला घ्यायला कोण आलं होतं? भगवान परमात्मा आले होते. का बर? परमार्थ एवढ्या उच्च कोटीचा केला होता. त्या परमार्थाच्या जोरावर भगवान परमात्मा स्वतः जगद्गुरु तुकोबारायला घ्यायला आले. मग संसार कितीही तुम्ही उच्च कोटीचा केला तर संसारामध्ये देव तुम्हाला घ्यायला येणार आहे का? राहुल, संसार तुम्ही कितीही उच्च कोटीचा केला तर संसारातून तुम्हाला देव घ्यायला येणार आहे का? नाही. परमार्थामध्येच देवाची तुम्हाला भक्ती घडली तरच देव भगवान परमात्मा तुमचा होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तीची परिकाष्ठा एवढी होती की स्वतः भगवान परमात्मा विमान घेऊन जगद्गुरु तुकोबारायला घ्यायला आले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गगना झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. हा परमार्थाचा शेवट आहे. परमार्थाच्या शेवटीला भगवान परमात्मा येतो. म्हणून सप्ताहाची सांगता असते, शेवट नसतो. कारण की सांगता झाल्यानंतर परत याला काय करावं लागतं? प्रारंभ करावं लागतं. आणि हेच असे 8 दिवस असतात, ज्या 8 दिवसातून आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. आणि 8 दिवसामध्ये कुठंतरी थोडा का विसर होईना आपल्या संसारामध्ये पडतो. आणि विसर हा संसाराचा पडला पाहिजे आणि परमार्थाचा आठव झाला पाहिजे. आपलं उलट आहे. आपलं सगळं उलट असल्यामुळं आपण नेहमी दुःखाला काय कारण आहे? आपल्याला परमार्थाचा विसर पडतो आणि संसाराचा आठव होतो, आहे की नाही? म्हणून कथेला आलं, कीर्तनाला आलं जरी तर अर्धमन कुठं राहतं? घरी राहतं. अर्धमन लेकरामध्ये, अर्धमन नातवामध्ये, अर्ध घरामध्ये. कोणी घरात कडी उघडेन, कोणी कुलूप तर तोडणार नाही. हे काय होते आपल्याला ते आठव होतो कशामध्ये? कशाचा? संसाराचा.
संसाराचा विसर पडला पाहिजे. पण संसाराचा विसरही सहजासहजी पडत नाही. त्याला एक तर संताची नाही तर त्याला देवाची कृपा असली पाहिजे. नाही जरी देवाची आणि संताची कृपा जरी नसली तर त्याला सगळ्यात मोठी कृपा आपली असली पाहिजे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपल्या जीवनामध्ये तेवढं पुण्य आपल्याला करता आलं पाहिजे, तेव्हा आपल्याला काय होते, संसाराचा विसर पडतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुत जन्मे जोडे, नाम तुझे वाचिस तुडे समागम घडे संताचा. त्याचं नाव आपल्याला मुखाला येण्यासाठी तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुत जन्मी जोडे. तिळ तिळ पुण्य आपल्या अनेक जन्मामध्ये ज्यावेळेस आपल्या खात्यावर जमा होतं त्यावेळेस त्याचं नाव आपल्या मुखाला येतं. मग आपण सगळे भाग्यवान आहोत की नाही? त्याचं नाव जरी आपल्या मुखाला येत असेल तर आपण सगळे भाग्यवान मंडळी, कारण की हे बहुता जन्मी जोडे. मग आपण मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. कोण? ज्ञानोबराय म्हणतात, मागे आम्ही भरपूर जन्म हेच केलं. काय केलं? भगवान परमात्म्याची भक्ती. त्यामध्ये आपण पण आहोत. आपण आपलं मन जरी कथेमध्ये यायला म्हणत असेल, कीर्तनात यायला म्हणत असेल, टाळ घेऊन उभा राहायचं म्हणत असेल, त्याचं चिंतन करायचं म्हणत असेल, तर आपणही भरपूर जन्म त्याच्या सेवेमध्ये घातले. म्हणून आज आपण इथपर्यंत आहे. म्हणून हा परमार्थ आहे. आज तुम्ही जेवढा परमार्थ केला तो परमार्थ तुम्हाला पुढच्या जन्मीही कामं येतो. संसार कामं येत नाही. संसार आता तुम्ही 1 कोटी कमवसाल, 2 कोटी, 4 घरं, 5 बंगले, 50 एकर, 100 एकर, एकदा का तुम्ही मेले आणि एकदा घरच्यांनी सावडून तुम्हाला आणलं ना, हाडकं फेकून दिले एकदा नदीत, किती आपलं नावावर जातं? आपल्या नावावर किती येतं? काहीच येत नाही. आणि या उलट परमार्थ जरी बघितला, आता बऱ्याचशा जणांना हरिपाठ पाठी. आता काही काय म्हणतं, महाराज आम्ही तर पाठ केला नाही पण कानपाठ झाला आमचा. कानपाठ नसतो तो, मागच्या जन्मी तुम्ही त्याच्यात पाठ केला येतो हरिपाठ. आता बरेचसे अभंग असे, आता सुंदर ते ध्यान, उभे विटेवर, हे पाठ करायची गरज पडली का आपल्याला? रूप पाहता लोचनी पाठ करायची गरज नाही पडली. का बरं नाही पडली? मागच्या जन्मामध्ये आपण घोटवलं त्याच्यावर. त्या अभंग आपण नेहमी ऐकले, नेहमी ते काय केले, रेखाटले. जसं एखाद्या लहान लेकराला 1 2 शिकायचं म्हणलं तर अगोदर त्याला काय करतं, रेखाटावं लागतं. तसे आपण मागच्या जन्मामध्ये अभंग पाठ केलं, तो परमार्थ आपल्या सोबत आला. आणि या जन्मामध्ये तुम्ही जेवढं ज्ञान ग्रहण करणार ते पुढच्या जन्मी आपल्याला काम येणार. पण भले जरी तुम्ही दुसऱ्या मनुष्य जन्मात जरी नाही गेले आणि दुसऱ्या जन्मात जरी गेले, प्राण्याच्या जन्मात जरी गेले, तरी ते ज्ञान आपल्याला काम येणार. आणि त्या जन्मामध्ये पण आपण कुठे येणार? जिथं कथा चालू असेल, जिथं भगवान परमात्म्याचं नामस्मरण, तिथं आसपास आपण फिरणार. म्हणून कधी कधी कुत्रे मांजरं कथेमध्ये कीर्तनामध्ये ते उगाच येत नाही. त्यांचं प्रयोजन काय असतं? मागच्या जन्मामध्ये त्यांनी हे सगळं केलेलं असतं. परमार्थ तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये होऊ द्या, काहीही कारणाने तुमच्या हातून परमार्थ घडू द्या, परमार्थ तुम्हाला कामच येणार. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थाला कधी लहान मोठं कधी समजायचं नाही. किती आता आम्हाला सवय अशी झाली, समोर पब्लिक दिसली तर आम्हाला जास्त बोलावं वाटतं. आता आपल्याकडं पब्लिक आज आल्या तुम्ही, आता बरेचसे जण याच्यामध्ये नव्हते, काही आज आले, काही काल होते, काही परवा नव्हते. परंतु सवय अशी पडली की पब्लिक असली तर सांगण्याला उत्साह येतो. परंतु हा परमार्थ आपल्याला करून घ्यायचा म्हणून आम्ही सगळं समावेशक सर्व सामावून घेतो. सगळ्या गोष्टी गुणदोषाला आम्ही काय करतो, बाजूला सारतो. म्हणून परमार्थ असेल, त्यानंतर भगवान परमात्म्याची सेवा करत असताना लहान मोठं कधी समजायचं नसतं की हे मोठे कीर्तनकार, हे लहान कीर्तनकार, हा सप्ता मोठा, तो सप्ता मोठा, हा छोटा. या गोष्टी कधी मनात आणायच्या नसत्या. आणि तुम्हाला सत्य सांगतो मी, आता हे काही माझ्या मनाचे नाही, हे आता हे संतांनी सांगितलेलं आहे. परमार्थाला ज्यांनी ज्यांनी नावं ठेवले आणि परमार्थाला जे जे आड आले ना, घातलिया भय नरका जाणे. का म्हणतं जगद्गुरु तुकोबाराय? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरकाला जायचा संत खुशाल तुम्ही आडवे या. नरकाला, परमार्थाला बाधक नका हो, परमार्थाला साधक व्हा. आणि परमार्थाला जे जे बाधक झाले त्यांचा काटा भगवान परमात्म्याने काढलेला आहे. त्याच्यामुळं तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. कोणाच्याही मनामध्ये भय घालून द्यायचं नाही आणि कोणाच्याही मनामध्ये
छोटीही एक एक गोष्ट पण अशी उत्पन्न करू नका जेणेकरून परमार्थाला तो नावं ठेवेल. एक तर त्याचं त्याला ते पाप घडणारच, पण त्याला अनुसरून तुम्हीही त्या पापाचे भागीदार होसाल. हा, या उलट जर तुम्हाला पुण्य संचय करायचा तर कथेला आपण एकटं येतो ना, तर आपल्यासोबत अजून दोघं तिघं घेऊन यायचे. घरी रिकामे कामं करत बसले असेल तर मग तशाला घेऊन यायचं घरी. काही काही म्हणतात महाराज आमच्या बिगर आमचे नातव नाती कशा राहतील. आता इंदोरीकर महाराज चांगले म्हणते बा, म्हातारी पोर लेकराला सांभाळायला असते म्हणे. ते म्हातारीला वाटतं हे लेकरं माझ्याशिवाय राहणार नाही, पण म्हातारी त्या लेकराचीच बिस्किटं खाते म्हणे. तीच त्या लेकराची बिस्किटं खाते. ती काय म्हणती, ही माझ्या बिगर राहत नाही. ती जुनी म्हणे ना, वळायला वातीन सांभाळायला नाती म्हातारी यायला, आहे की नाही. आणि असं किती जरी सांभाळलं आणि काय जरी ते मोठे झाल्यावर काही काही ते एवढे एक लेकरू आज्यासोबत त्या आज्याचं एवढं लाडकं होतं. आता एकदा आजा असंच कीर्तनाला आला, त्याला आली लघवी. आता त्या आजन जसं म्हणलं तसं ते करायचं. ते म्हणलं बापू मला लघवी आली. आज्याला त्या आजी म्हणे आता कीर्तनात बसलो, त्याला वाटलं थांब म्हणे आता कीर्तन आवरत आलं, नंतर त्याला बाहेर घेऊन ते म्हणे मुत माय कानात. ते मुतलं आज्याच्या कानात. म्हणजे एवढा पण त्यांचा लाड करू नका. शेवटी ते आपल्या. आणि आता बरेचसे जण असे झालेले की त्यांनी घरी फटके खाल्लेले लेकरायचे घरी. म्हणून परमार्थामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करा. आणि जीवनाचा उद्धारक एकच मार्ग आहे, परमार्थाशिवाय पर्याय नाही जीवनाला पर्याय नाही आणि मरणालाही पर्याय नाही. मरण जरी सोपं करायचं तर परमार्थ, आणि जीवन जरी सोपं करायचं तरी परमार्थ. म्हणून या सर्व मंडळींनी या सुंदर असा सप्ताह आणि शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं. आणि मी एक सेवक म्हणून या सप्ताहामध्ये शिवमहापुराण कथा यांनी सगळ्यांनी माझ्याकडे सोपवली. सेवके सांगितले काम तेथे हेतुपणा कामा नये, जी सेवा दिली ती करायची. म्हणून कालपर्यंत आपण सुंदर भगवान परमात्म्याचं चरित्र बघितलं. विद्येश्वर संहिता असेल, रुद्र संहिता असेल, आता शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, 2 संहितेमध्ये आपण भगवान परमात्म्याचं चरित्र बघितलं. 7 संहिता आहे, म्हणजे 5 संहिता बाकी आहे आपल्या. आणि आज आता भगवान परमात्म्याचे जे 12 ज्योतिर्लिंग जसे प्रगट झाले, त्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा शतरुद्र संहितेमध्ये आलेली आहेत. आणि त्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपण बघू. आणि 12 ज्योतिर्लिंगाची कथा बघितल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने महादेवाला केलेला नवस, आणि त्या नवसाने, महादेवाच्या नवसाने भगवान श्रीकृष्णाला मुलाची प्राप्ती, याची ही कथा आलेली आहेत. आणि त्याच्यानंतर या शिवमहापुराण कथेची आपण सांगता करणार आहोत. तत्पूर्वी रुद्राक्ष याग आपण करणार आहोत, त्याचीही तयारी झालेली आहे. ब्राह्मण मंडळी येणार आहेत. रुद्राक्ष याग आपण सर्व संपन्न करणार आहोत. म्हणून अजूनही आपल्या आजूबाजूचे परिसरातले कोणी जरी भक्त मंडळी असेल तर अशांना सूचना देऊन आपण त्यांना इथं पाचारण करू शकतात, बोलवू शकतात. सगळ्यांना रुद्राक्ष वाटप आपण करणार आहोत. म्हणून आपल्या ओळखीमधले जे भक्त मंडळी आहेत त्यांना संपर्क साधून इथं बोलवू शकता. कथेच्या शेवटी आपण रुद्राक्ष याग करणार आहोत. तत्पूर्वी भगवान परमात्म्याने ज्या ज्या ठिकाणी स्वयंभू भगवान परमात्मा ज्या ठिकाणी प्रगट झाले, 12 ज्योतिर्लिंग, आता या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणं, 12 ज्योतिर्लिंगाचा मंत्र एक, तो मंत्र उच्चारण करणं. मंत्र जरी उच्चारण केला आपण दैनंदिन जीवनामध्ये तर आपल्या 12ही ज्योतिर्लिंगाचं काय होतं, दर्शन घडतं. अशा 12 ज्योतिर्लिंगाची कथा आलेली आहेत. त्या कथेचं आपण चिंतन करू आणि मग आपल्या शिवमहापुराण कथेला पुढं सुरुवात करू. थोडं भजन घेऊ. श्रीराम जय राम जय 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 राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम
रघुपती राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय. रघुपती राघव राजा राम. रघुपती राघव राजा राम. रघुपती राघव राजा राम. रघुपती राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम. रघुपती राघव राजा श्रीराम जय राम जय जय राम. 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 रामचंद्र भगवान की जय. आता शतरुद्र संहितेमध्ये भगवान परमात्म्याचे जे 12 ज्योतिर्लिंग कसे प्रगट झाले याच्या कथा आलेल्या आहेत. 12ही ज्योतिर्लिंगाच्या आलेल्या आहेत. आता सर्वप्रथम ज्या ज्योतिर्लिंगाचं प्राकट्य झालं, उत्पत्ती झाली, प्रगट झालं भगवान परमात्म्याचं स्वरूप, ते सर्वप्रथम ते ज्योतिर्लिंग म्हणजे गुजरातमध्ये सोमनाथ पोरबंदर या तालुक्यात सोमनाथ ज्योतिर्लिंग जे अरेबी समुद्राच्या तटावर वसलेलं आहे, त्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा आलेली. आता हे सोमनाथ ज्योतिर्लिंग कसं प्रगट झालं तर राजा दक्षाच्या काही कन्या होत्या आणि राजा दक्षाने त्या काही कन्यांचा विवाह चंद्रासोबत लावला होता. चंद्रासोबत विवाह लावल्यानंतर एक नाही दोन नाही तीन ते 4 कन्याचा त्यांनी चंद्रासोबत 4 कन्याचा विवाह चंद्रासोबत लावला होता. आता 4 कन्याचा विवाह लावल्यानंतर चंद्राला पत्न्या किती झाल्या? 4. 4 पत्न्या म्हटल्यावर आता पूर्वी पण जुन्या काळामध्ये आता महिलांची संख्या कमी झाली त्याच्यामुळं आता मुलांना मुली भेटाना. पूर्वीच्या काळामध्ये महिलांची संख्या जास्त होते म्हणून आपल्या जुन्या काळामध्ये एका पुरुषाला 2-2, 3-3, 4-4, 5-5, 10-10, 15-15, 20-20 संख्या वाढायची का? काय व्हायचं? बाय करायच्या. आता राजे मंडळी म्हणल्यावर एकाला किती राहायच्या? 200-300 आहे का नाही? राजा दशरथाला किती 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 पत्न्या होत्या? प्रामुख्याने 3 होत्या, मुख्य पत्नी 3 होत्या, परंतु राजा दशरथाला 700 पत्न्या होत्या राजा दशरथाला. कोणाच्या? भगवान रामचंद्र प्रभूंच्या. रावणाला किती होत्या? आपल्याला भक्त कृष्णाच्याच माहिती किती? 16,000. रावणाला किती होत्या माहिती आहे का? 80,000. किती? त्याच्या 80,000 कन्या, मग त्याचे लेकरण, मग त्याचे नातव, किती मोठा परिवार होता. पूर्वी राहायचं तेवढं. तर चंद्राला 4 पत्न्या होत्या. दक्षाने 4ही कन्यांचा विवाह करून दिला. आता या 4 कन्यांचा विवाह करून दिल्यानंतर आता पतीचं काम असतं, आता एकच जास्त झाली. आता एकच जास्त वैताग देते. 4 करायचा विचारच नाही आता हे 4ही कन्यांना सारखं प्रेम देणं चंद्राचं काम होतं. कारण की तो पती जरी एक असला पण 4 पत्न्यांचा पती आहे, पण त्याचं विशेष प्रेम हे रोहिणीवर होतं. त्या 4 कन्यातल्या दक्षाच्या राजाच्या 4 कन्यातल्या एका कन्यावर म्हणजे रोहिणीवर त्याचं अतिप्रेम होतं. अतिप्रेम म्हणजे मग प्रत्येक ठिकाणी रोहिणी. जसं नवीन लग्न झाल्यावर एखादा नवीन दाम्पत्य नाही का, नवीन लग्न झाल्यावर नवीन काय ते म्हणतात ना, नवीन लग्नाचे 4 दिवस आहे की नाही, मग तो मुलगा तिच्याच ध्यानामध्ये, कुठं जायचं तिलाच घेऊन जाणार, काही गोष्ट सांगायची तिलाच सांगणार, काही बनवायचं तर तिलाच सांगणार. मग आई काय म्हणते, अगोदर माझ्याशिवाय राहत नव्हता ना, आता मला विचारायला पण नाही. हा, आणि मग काय झालं बायकोचा, हा तू म्हणून घेते. तसं या तिन्ही या 4 बहिणी होत्या. आता एकीवर प्रेम म्हटल्यावर एकीला काय होणार? त्रास होणारच.
सहज एक पत्नी आणि एक दोघं जरी दाम्पत्य असले तर पतीचं विचलित जरी लक्ष झालं तर ती पत्नी काय करते, पतीचं जीणं मुश्किल करते, आहे ना. आपल्यामध्ये नाही म्हणता कोणी. तर त्या रोहिणीवर त्या चंद्राचं एवढं प्रेम, मग या तिघीने काय केलं, दक्षकडे कंप्लेंट केली. दक्ष आता शेवटी मुलीला सासरमध्ये कितीही त्रास जरी झाला तर तिला मन मोकळ्यापणी कुठं बोलता येतं, माहेरात बोलता येतं. सगळ्या गोष्टी माहेरात सांगता येत्या. बरं माहेर जरी ऐकणारं असलं तर मुली सांगतात आणि काही ॲक्शन पण घेतात. आता त्याचा फायदा एवढा घेतला सध्याच्या मंडळींनी, लय घेतला, त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे संसारही उद्ध्वस्त झाले. आपल्याला तिकडे जायचं नाही. तसं या तिघींनी दक्षाकडे कंप्लेंट केली, आपल्या पिताकडे म्हणजे वडिलांकडे तक्रार केली की तुम्ही आमच्या पतिदेवाला समजून सांगा की त्याच्या एकच पत्नी नाही, त्याच्या 4 पत्नी. मग एकीवरच एवढं का प्रेम करावं. मग दक्षाने चंद्राला विचारलं, बोलवलं, बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्याला विचारलं, बाहेरचे कपडे उद्या येणार आहे आमचे, उद्या कालेला येणार आहे. दक्षाने बोलून घेतलं, जवायाचा सन्मान केला आणि मी तुला 1 कन्या दिल्या आणि 4ही दिल्या, मग एकीवरच तुझं प्रेम का. तर चंद्र बोलतं झाला नाही, काय उत्तर त्याला देता आलं नाही. म्हणजे असं जाणून बुजून त्यांनी केलं असं काही नाही. एकावर जडलं. सैराट पिक्चर पाहिल्यावर त्या परीक्षेचं कसं आरशीवर प्रेम, जडलं गेली पळून. ते पिक्चर पाहून बरेच पोरं सैराट झाली. म्हणून काय पाहावं काय नाही पाहावं याला पण फार महत्व आहे. आणि या चित्रपटसृष्टीनं एवढं घाण करून ठेवलेली आपल्या धर्माविषयी, जास्त करून आपल्यामध्ये जास्त वितुष्ट कसं निर्माण होईल याच्यावरही जास्त लक्ष केंद्रित करतात. जाऊ दे. चंद्र बोलता न झाल्यामुळं दक्षाला आला राग. आता एका मुलीला जरी जीव लावत असलं पण 3 मुलीला यांनी काय केलं, दुखवलं. मग आता शेवटी वडिलांचा अंतःकरण आहे, जावई किती जरी लाडाचा असला, त्याची किती जरी लाड पुरवले, पण एकदा का त्याने आपल्या मुलीला त्रास दिला मग जावई उचलून आपटावा वाटतो, ऐक नाही. दक्षाने दिला शाप, सांगितला की ज्या तेजामुळे तू स्वतःला एवढा अभिमानी स्वाभिमानी समतो, तुझं तेज नष्ट होऊन जाईल. आता चंद्रामध्ये काय होती, शीतलता होती. चंद्र शीतल होता, शीतल. त्याची शीतलता नष्ट केली कोणी, दक्ष राजाने. आता दक्ष राजा हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहे, त्याच्यामुळे दक्ष राजाचा शाप कोणाला लागला, चंद्राला लागला. आणि मग चंद्राची जी शीतलता होती ती पूर्णतः नष्ट झाली आणि चंद्राची शीतलता गेल्यामुळं या प्रकृतीवर त्याचा ऱ्हास व्हायला लागला, प्रकृती नष्ट व्हायला लागली. आता आपल्याला या भोवताली जे वृक्ष दिसतात, झाडे वेली ह्या दिसतात, त्या कशामुळे वाढतात, सूर्यामुळे वाढतात का, सूर्यामुळे वाढतात. परंतु याला चंद्राची शीतलतेची पण गरज असते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला आपण काय करतो, दूध गरम करतो. त्याला काय करतो, त्या चंद्राचा अर्घ त्याच्यात पडला पाहिजे. कशामध्ये, त्या दुधामध्ये. तेव्हा ते दूध काय होतं, पवित्र होतं. कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्व आहे. मग ज्यावेळेस चंद्राची शीतलता नष्ट झाली, नष्ट झाल्यानंतर चंद्र व्यथित झाला. व्यथित झाल्यानंतर त्या चंद्राने तपस्या केली आणि तपस्या करून भगवान परमात्म्याला, शंकर भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतली. त्यांनी तपस्या केलेलं ठिकाण म्हणजे सोमनाथ मंदिर. अरबी समुद्राच्या तटावर त्यांनी तपस्या केली आणि तपस्येतून भगवान परमात्मा प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर चंद्राला विचारलं, तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झालो, आता माग, तुला काय वरदान मागायचं. त्यावेळेस चंद्राने भगवान परमात्म्याला वरदान मागितलं की माझी शीतलता राजा दक्षांच्या शापामुळे नष्ट झालेली आहे, मला शीतलता परत प्रदान करा, जेणेकरून या सर्व सृष्टीचं चक्र व्यवस्थित चाललं पाहिजे. आता भगवान परमात्मा म्हटले, दक्ष हा कोणाचा मुलगा आहे, ब्रह्मदेवाचा. आणि ब्राह्मणांनी शाप दिलेला तो पूर्णतः नष्ट होत नाही, त्याचा अंश काही ना काही असतो. म्हणून ब्राह्मण वर्गांना बोलत असताना, त्यांच्याविषयी मनामध्ये काही वाईट चिंतित असताना कधीही डोक्यामध्ये ठेवा, भगवान परमात्म्याने असं त्यांना वरदान दिलेलं आहे की या पृथ्वी तलावर सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल, ब्राह्मण. म्हणून त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये कधीही वाईट भावना आली नाही पाहिजे. त्यांचं कर्म ते कसंही करत असू द्या, त्यांच्या कर्माने त्यांना भोग भेटणारच आहे, परंतु आपल्याकडून त्यांचा अपमान झाला नाही पाहिजे.
हे कथेतून आपल्याला सांगितलेलं आहे भगवान परमात्म्याने. आता स्वतः शंकर भगवान परमात्मा म्हणतात, दक्षाने जो शाप दिला त्या शापाला पूर्णतः आम्ही नष्ट करू शकत नाही, परंतु उशाप म्हणून मी तुला वरदान देतो की आमुषेपासून तर पौर्णिमेपर्यंत तुझं शीतलता ही कलेकलेनं काय करेल, वाढत जाईल. आणि पौर्णिमेपासून तर आमोशेपर्यंत तुझी शीतलता कमी कमी होत जाईल. म्हणून दक्षाने दिलेला तो शाप आणि भगवान परमात्म्याने त्या शापाला दिला उशाप, म्हणून आजही चंद्र कलेना वाढतो आणि कलेना कमी होतो. आणि मग ज्यावेळेस भगवान परमात्म्याने उशाप दिला तर चंद्राला शीतलता परत प्राप्त झाली. आणि मग चंद्र अतिशय खुश झाला आणि भगवान परमात्म्याला नमस्कार करून भगवान परमात्म्याला दंडवत केला. आणि दंडवत केल्यानंतर भगवान परमात्म्याला शेवटची इच्छा चंद्राने सांगितली, भगवान परमात्मा, तुम्ही दिलेल्या उशापाने माझी शीतलता मला परत प्राप्त झाली. आता माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? ज्या ठिकाणी मी तपस्या केली त्या ठिकाणी तुम्ही सोमनाथ या ज्योतिर्लिंगाद्वारे काय व्हा, स्थापित व्हा. मग त्या सोमनाथ त्या चंद्राला भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला आणि त्याची इच्छा पूर्ण केली. म्हणून सोमनाथ ज्योतिर्लिंग तिथं काय झालं, प्रगट झालं. बोलिये सोमनाथ भगवान की जय. असे सोमनाथ ज्योतिर्लिंग, प्रथम सोमनाथ ज्योतिर्लिंग प्रगट झालं. आणि प्रगट होऊन सुंदर असं तिथं, आता आपण जरी गेलो तर केवढं मोठं भव्य दिव्य मंदिर आहे. याच्या अगोदरही तिथं फार मोठं मंदिर होते सोमनाथाची. आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त संपत्ती कोणत्या जरी मंदिरात असेल तर ते सोमनाथाचं मंदिर होतं. कोणतं होतं? आता त्याला ज्यावेळेस पाडल्या गेलं ते मंदिरही वादामध्येच होतं. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला, कधी 47ला, त्यानंतर त्या मंदिराची पुनर्बांधणी झाली. आणि भारताचे जे पहिले राष्ट्रपती कोण, राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्या मंदिराचा काय झालं, शिलान्यास झाला, उद्घाटन झालं. त्या अगोदर मंदिर पडेल होतं, पडीझडीत होतं, परंतु मंदिर तिथं बांधलं गेलं. आणि आजही तुम्ही जरी गेले तर अतिशय सुंदर असं भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी आहे, सोमनाथाच्या ठिकाणी. आता बरेचसे जण याच्यामध्ये गेलेले असे, आम्हीही जाऊन आलेलो आहे. सुंदर वातावरण आहेत. आणि भगवान परमात्म्याच्या मागेच अथांग असा समुद्र आहे, अरबी समुद्र. एकदा मंदिराच्या मागं नजर मारली की पाणी एवढं आता अथांग समुद्र आहे. त्या ठिकाणी सोमनाथ भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालं. सुंदर असं मंदिर आजही उभं आहे. भरपूर दिवस अतिक्रमणवाल्यांनी त्यांना त्या मंदिराला लुटलं आणि भरपूर संपत्ती तिथून घेऊन गेले. ते भरपूर संपत्ती, सोमनाथाला सगळ्यात जास्त संपत्ती होती असं म्हणतात. की त्या मंदिराच्या भिंतीमध्ये हिऱ्याने त्या भिंती काय केलेल्या होत्या, सजवलेल्या होत्या. हिरे, माणिक, मोती, अमूल्य अशा दागिन्याने त्या मंदिरातल्या भिंतीही सजवलेल्या होत्या. मग अतिक्रमण जे आले आक्रमणकारी, त्या मंदिरातले त्यांनी कोरून त्या भीती कोरून भरपूर संपत्ती लुटून नेली. कोण आला होता? मोहम्मद गोरी. एक वेळेस नाही आला तर 12 वेळेस लुटायला आला तो. किती? 12 वेळेस. एवढी संपत्ती त्या सोमनाथ होती. आजही जरी गेलं तर मंदिर पूर्ण सोन्याने मढलेलं आहे आज पण, एवढी संपत्ती त्या मंदिरामध्ये. म्हणून सोमनाथ भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालं. पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ भगवान परमात्मा, दुसरे म्हणजे मल्लिकार्जुन. आता हे मल्लिकार्जुन कुठे आहे? मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैलम, आंध्र प्रदेशमध्ये. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. दुसरं ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशमध्ये. आता या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची प्राकट्याची कथा कशी आहे तर ज्यावेळेस या दोन्ही भावंडाची परीक्षा ज्यावेळेस नारदांनी बघितली, आपण काल तो प्रसंग बघितला, कथा बघितली. कोणाची? कार्तिक महाराज आणि गणपती बाप्पा यांचा लग्न सोहळा, विवाह सोहळा करायचा म्हणून काय परीक्षा दिली होती की जो कोणी चंद्राच्या नाही, पृथ्वीच्या 7 परिक्रमा पूर्ण करून येईल त्याचा आम्ही काय करू, थाटामाटात विवाह करून देऊ. मग सर्वप्रथम कोणी केल्या? गणपती बाप्पाने. आता ते बुद्धीमध्ये बुद्धीमध्ये श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांनी काय केलं, आई वडिलांना प्रदक्षिणा मारल्या आणि श्रेष्ठत्व आपलं त्यांनी समजावून दिलं. म्हणून रुसून गेलेले जे होते कार्तिक स्वामी, ते कुठं जाऊन बसले होते? श्रीशैलमला, पर्वतावर जाऊन बसलेले होते. मग रुसून गेले. मग यांचा रुसवा घालवायचा आहे म्हणून माता पार्वती आणि भगवान शंकर कैलास सोडून कुठं आले? श्रीशैलमला आले. श्रीशैलमला आले आणि तिथं आल्यानंतर कार्तिक स्वामींची त्यांना भेट घ्यायची होती. कारण कार्तिक स्वामींना राग आला होता आणि रागामुळे ती निघून आली होती. म्हणून त्यांची आता समजूत काढायची होती. आता किती केलं तर लेकरू आहे. आपल्या लेकरांना आपल्याला किती जरी लाता मारल्या शेवटी आपण त्याला जवळ करतोच, कारण की ते आपलंच आहे.
तसे कार्तिक स्वामी रुसून गेले म्हणून त्यांचा रुसवा फुगवा काढण्यासाठी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती श्रीशैलमला आल्या आणि आल्यानंतर ज्यावेळेस ही खबर कार्तिक स्वामींना लागली की आता आपले आईवडील आपल्याला भेटण्यासाठी आणि आपल्याला समजूत घालण्यासाठी आणि आपल्याला परत नेण्यासाठी येणारे म्हणून कार्तिक स्वामींनी काय केलं तिथून पलायन केलं. ही कथा आपण काल बघितली. बरं, पलायन केलं आणि पलायन केल्यानंतर कार्तिक स्वामी अदृश्य झाले आणि अदृश्य झाले तिथं माता पार्वती आणि भगवान शंकर आले आणि आल्यानंतर त्यांना कार्तिक स्वामी तिथं दिसले नाही. त्या श्रीशैलमला त्यांनी पूर्ण काय केलं, पूर्ण ते डोंगर पूर्ण त्यांनी तपासून पाहिलं पण कार्तिक स्वामी तिथं भेटलेच नाही. आता श्रीशैलम कुठं आंध्र प्रदेशमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम कशासाठी प्रसिद्ध आहे? लाल चंदनाच्या झाडासाठी. आपण पिक्चर पाहिलं नाही पुष्पा, त्या पुष्पा पिक्चरमध्ये कशाचा थरार आहे? सगळा लाल चंदनाचा. आणि लाल चंदन पूर्ण जगामध्ये जरी कुठं भेटत असेल तर ते ठिकाण म्हणजे श्रीशैलम आहे. त्याच्या व्यतिरिक्त लाल चंदन पूर्ण जगामध्ये तुम्हाला कुठंच भेटणार नाही. ते फक्त आपल्या भारतामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये तिथंच भेटतं, ते बाकीकडं कुठं नाही भेटत. म्हणून त्याची मागणी पण एवढी मोठी आणि त्याची किंमत पण एवढी मोठी. तुम्ही तो पिक्चर पहा मग तुम्हाला समजून जाईल. म्हणजे चांगलं पाहिलं पाहिजे, वाईट नाही पाहिलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे. मग कार्तिक स्वामीने पलायन केलं आणि मग कार्तिक स्वामी भेटले नाही म्हणून मग माता पार्वतीने आणि भगवान शंकराने तिथे काय केलं, कार्तिक स्वामींच्या आठवणीत एका लिंगाची स्थापना केली दोघांनी आणि त्या लिंगाची स्थापना करून त्यांनी त्या लिंगाला नाव दिलं काय, मल्लिकार्जुन देवस्थान. त्या दोघांनी लिंगाची पूजा केली आणि भगवान परमात्मा आणि माता पार्वती तिथून अदृश्य झाले आणि मग त्या लिंगाचं नामकरण झालं. नामकरण झाल्यानंतर ते लिंग तिथं प्रगट झालं. त्या लिंगाला म्हणतात मल्लिकार्जुन. बोलिये मल्लिकार्जुन भगवान की जय. अशा मल्लिकार्जुन भगवान परमात्म्याची कथा. त्यानंतर तिसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते महाकालेश्वर. कुठं? उज्जैन. आपले महाकाल जे प्रगट झाले ना त्या महाकालांची कथा आहे. आता उज्जैनचे जे महाकालेश्वर आहे त्यांचा महिमा असा आहे म्हणे, पृथ्वी तलावर सगळ्यात प्राचीन लिंग कोणतं असेल तर महाकालेश्वरचं असं मानतात सगळेजण. आणि उज्जैनला जाणाऱ्याची संख्या जास्त आहे. आणि महाकाल भगवान परमात्मा त्या परिसरामधले राजे. कोण? राजे. म्हणून त्यांचा महिमा असा आहे की ज्यांनी कोणी त्यांची भक्ती केली ते भगवान परमात्मा त्यांना आशीर्वाद देतात. परंतु असं आख्यायिका आहे ती धरली की महाकालेश्वरला, उज्जैनला भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर जे मोठे व्यक्ती असतात, पूर्वी राजे असायचे, आता मंत्री संत्री गंत्री या असतात, तर असे जे मोठे पदावर जे आहेत अशा लोकांनी उज्जैनला मुक्काम करू नये. कारण त्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे की त्या परिसरामधले राजे कोण आहे? महाकालेश्वर. उज्जैनचे महाकालेश्वर त्या परिसरातले राजे. आणि मग तिथं एखाद्या मोठ्या पदस्थ व्यक्तीने किंवा एखाद्या राजेनं जर तिथं मुक्काम केला रात्रीला, त्याचं पद लगेच दुसऱ्या दिवशी जातं. आता याचं पूर्वी कथा तर भरपूर आहेत, कथा तर भरपूर आहे, पण एक कथा आत्ताची, एक कथा नाही म्हणजे घडलेली घटना आहे. काय घटना आहे? मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते कोण? शिवराज सिंग चौहान. शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री होते. तर त्यांच्याकडे त्यांना एकदा अनुभव आला. काय अनुभव आला? महाकालला ते गेले, उज्जैनला गेले, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर चुकून त्यांच्याकडून मुक्काम घडला तिथं. कुठं? उज्जैनला. आणि उज्जैनला मुक्काम घडला आणि जसा मुक्काम घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्रीपद गेलं आणि मुख्यमंत्रीपद गेलं. त्यांना समजले आपल्याकडून काय चूक झाली. कुठं झालं होतं सगळं? उज्जैनला. त्या महाकालेश्वर भगवान ते तिथं झालं होतं, महाकालला. आणि मग ही गोष्ट ज्यावेळेस त्यांना समजल्यानंतर त्यांनी काय केलं? मनोभावे भगवान परमात्म्याची पूजा अर्चना केली, उपवास धरला
आणि उपवास धरल्यानंतर मनोकामना त्यांनी धरली, मनोकामना भगवान परमात्म्याला बोलवून दाखवली. त्या अनुसार मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भगवान परमात्म्याची परत सेवा करायला येईल असं त्यांनी वचन दिलं. आणि वचन देऊन ती पूजा वगैरे झाल्यानंतर हे सगळं घडल्यानंतर क्षमा मागितली. कोणाची? भगवान परमात्म्याची क्षमा मागितली. आणि क्षमा मागितल्यानंतर परत महाकालेश्वरानं त्यांना त्यांचं पद दिलं. आणि पद दिल्यानंतर सर्वप्रथम कुठं जरी आले असन ते, तर ते उज्जैनला आले होते. आणि ही गोष्ट जास्त लांबची नाही, आत्ताची 2017-18 त्याच्यातली मला वाटतं लॉकडाऊनच्या नंतरची पण असू शकते. कारण की आत्ता 2 वर्षापूर्वी ते दिल्लीला गेले, तोपर्यंत ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीच होते. अशा महाकालेश्वर भगवान परमात्म्याची कथा आलेली आहेत. आता पूर्ण आपण कथा बघू, थोडं भजन करू. काय म्हणतात एकदा बघू. न गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. त्या उज्जैनला महाकाल भगवानच्या नगरीमध्ये दुष्यंत नावाचा एक राक्षस होता. आणि तो राक्षस सर्व ब्राह्मणांना आणि भगवान परमात्म्याची सेवा करणाऱ्या सर्वांना त्रास द्यायचा. मग त्रास द्यायचा तर मग याचा काहीतरी निपात केला पाहिजे, याचा पराभव, याला दंड केला पाहिजे म्हणून सर्वांनी तिथं भगवान परमात्म्याची आराधना केली. आणि आराधना केल्यानंतर भगवान परमात्मा स्वतः तिथं प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्या दूषण नावाच्या राक्षसाचं काय केलं, भगवान परमात्म्याने संहार केला, त्याला मारलं. आणि मारल्यानंतर जे तिथले भगवान परमात्म्याचे जे भक्त होते ते अतिशय भगवान परमात्म्यावर प्रसन्न झाले, खुश झाले. आणि मग सगळ्यांनी भगवान परमात्म्याला काय केली, मागणी घातली की भगवान परमात्मा आता तुम्ही आलात, जसे आलात तसंच आमच्या या नगरीमध्ये तुम्ही काय करा, वास्तव्य करा. आणि सगळ्यांनी भगवान परमात्म्याला तिथं काय केलं, राजा घोषित केलं. म्हणून उज्जैनचे जे राजा आहेत त्याला काय म्हणतात, महाकाल भगवान. म्हणून आता सगळ्यांना सध्या आता ट्रेंडिंगमध्ये महाकाल, बरेचसे लोक महाकालला जातात. म्हणून त्या दूषण नावाच्या राक्षसाला जो अतिशय त्रास देणारा होता त्याला भगवान परमात्म्याने संपवलं. आणि संपवल्यानंतर भगवान परमात्मा तिथं महाकालेश्वर या रूपामध्ये, लिंगामध्ये तिथं प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर सर्वांच्या आग्रहा खातर भगवान परमात्मा तिथंच स्थिरावले. म्हणून तिसरं ज्योतिर्लिंग ते काय, महाकालेश्वर. बोलिये महाकालेश्वर भगवान की जय. भगवान परमात्म्याचं तिथं प्राकट्य झालं. तिसरं ज्योतिर्लिंग. आणि चौथं जे ज्योतिर्लिंग हे ते हे ओंकारेश्वर. ओंकारेश्वर आता आपण सगळ्यांना माहीत आहे, ओंकारेश्वर कुठं स्थापित आहे, नर्मदेच्या तीरावर. आणि ती नर्मदा माता सगळ्या ज्या नद्या आहेत त्या कशा वाहत्यात, पश्चिम वाहिनी, सगळ्या पश्चिम वाहिनी ना, पश्चिमेला उगम पावतात आणि कुठे येऊन मिळतात, पूर्वेला समुद्राला येऊन मिळतात. एकच नदी अशी भारतामध्ये, नर्मदा, ती कुठं वाहते,
तिचं उगमस्थळ पूर्वेकडे आणि वाथे कुठं पश्चिमेकडं. बाकीच्या ज्या नद्या आहे पश्चिमेला उगम पावतात आणि कुठं जातात? मग आता आपली गोदावरी घ्या, कृष्णा घ्या, त्याच्यानंतर गंगा घ्या, यमुना घ्या, कुठं जाते सगळ्या? पश्चिमेला उगमस्थळ आहे, जाता कुठे? पूर्वेला. एकच नर्मदा माता आहे. आणि नर्मदा मातेची कथा आलेली. नर्मदे मैयाचं प्रेम होतं कोणावर? चंद्रावर. कोणावर होतं? चंद्रावर. आणि चंद्रावर प्रेम असल्यामुळं आता हे तरुण तरुणीला माहिती आहे एकतर्फी प्रेम. समोरच्याचं आपल्यावर प्रेम असो नसो पण आपण त्याच्यावर प्रेम करणं. मग आपण त्याच्यावर प्रेम करतो, मग समोरच्याला आपली किंमत असते का? असते. त्याला एकतर्फी प्रेम म्हणतात. तसं नर्मदे मातेचं एकतर्फी प्रेम होतं कोणावर? चंद्रावर. चंद्र तिच्यावर प्रेम करत नव्हता. मग ज्यावेळेस तिला हे समजलं, समजल्यामुळं तिनं काय केलं? तिनं जीवनामध्ये असा नियम धारण केला की मी जे कृत्य केलं त्याच्यामुळं मला आता पश्चाताप होतोय, म्हणून मी आता परत कधी जी मला धारा भेटलेली कोणती? पश्चिम ते पूर्व व्हायची, आता मी निर्णय घेते. आणि तिनं काय केलं? निर्णय असा घेतला की मी आता पूर्व ते पश्चिम काय करेन? वाहील. पहिले ती कशी वाहत होती? मूळ ज्या नद्या आहे आपल्या सप्त नद्या आहे भारतामधल्या त्यांच्यासारखेच तिचं वाहन होतं. परंतु आपल्यासोबत झालेला घात आणि त्या घातातून तिनं घेतलेला निर्णय म्हणून उगम पावते ती ओंकारेश्वरच्या जवळचे जे सातपुडे डोंगर, सातपुड्याची डोंगर रांग आहे ना, ती डोंगर रांग विस्तीर्ण आहे. कुठे आहे? मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या सीमावरती काय सातपुड्याची डोंगर रांग आहे. आणि त्याच्यातून नर्मदे मातेचा उगम होतो आणि जाऊन कुठे मिळते? खंबात खाडी. खंबातकाठी खाडी कुठे? गुजरात. गुजरातमध्ये ती काय करते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्या नर्मदे मैयाच्या तीरावर भगवान श्री ओंकारेश्वराचं काय आहे? चौथं ज्योतिर्लिंग स्थापित आहेत. तिथे भगवान परमात्म्याने तपस्या केली होती. कोणी? शंकर भगवान परमात्म्याने तपस्या केली होती. आणि त्या तपस्येतून जे लिंग तिथं प्रकट झालं त्याला म्हणतात ओंकारेश्वर. बोले ओंकारेश्वर भगवान की जय. किती झाले? किती झाले? 4. 3 नाही 4. पहिलं सोमनाथ, दुसरे मल्लिकार्जुन, तिसरे महाकालेश्वर, चौथे ओंकारेश्वर. आणि पाचवं जे ज्योतिर्लिंग आहे ते ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ. कोण कोण गेलं केदारनाथला? कोण कोण गेलं? हातवर करा. करा मोकळ्या मनानं हातवर करा. किती भगवान परमात्म्याचं ते ठिकाण किती निसर्ग रम्य आहेत आणि तिथं जेवढं मन लागत तेवढं कुठंच लागत नाही. आणि आपण केदारनाथचा प्रवास करत असताना किती शीण येतो आपल्या शरीराला. शरीराला किती तकलीफ होते. आणि एकदा का तिथं भगवान परमात्म्याला बघितलं मग तो शीण पुरा जातो ना. मग हीच ताकद आहे कशाची? भक्तीची, परमार्थाची. आता आम्ही ती यात्रा केलेली. आणि आम्ही यात्रा कशी केलेली? तुम्ही तरी याच्यामध्ये गेले असन, जेव्हा सीझन असतो त्यावेळेस. आम्ही पावसाळ्यात गेलेलो तिथे, पावसाळ्यात. आणि पावसाळ्यातली ती यात्रा तिथं जास्त चालत नाही. तरी पावसाळ्याच्या व्यतिरिक्त ती यात्रा 100% चालते. आणि पावसाळ्यात फक्त 20 ते 30% चालते. कारण की एवढा भयंकर पाऊस होतो तिकडं. आम्ही 1-2 दिवस अडकलो होतो पावसामुळं. परंतु पावसाच्या धारा अंगावर झेलून वरती चढून ज्यावेळेस भगवान परमात्म्याला बघितलं ना मी माझ्या जीवनातला तो अनुभव अजून मी पूर्ण जिंदगीभर विसरू शकत नाही. तिथं एकदा आम्ही वर चढलो आणि जेव्हा भगवान परमात्म्याच्या त्या मंदिरासमोर जाऊन बसलो, एवढी थंडी होती. सॉक्स घातलेली होती आम्ही, पण सॉक्समधून पण थंडी होती एवढी. आता बर्फाचंच ठिकाणी पूर्ण ती. परंतु तिथं ज्यावेळेस त्याच्या समोर बसलो, केदारनाथाच्या समोर, मला अजूनही आठवतं मी 1 घंटा माझी मांडी बदलली नव्हती. 1 घंटा जागीच बसलेलो होतो. आणि डोळ्यामध्ये फक्त पाणी होतं, काही दुसरं काही नाही. आणि त्याची इच्छा असली ना तर मनुष्य काही करू शकतो. आता आम्ही यात्रा करायला, आता आम्ही ज्यावेळेस गेलो हरिद्वारला सप्ताह होता आणि तिथून आम्हाला केदारनाथाची यात्रा करायची आम्ही मनस्वी ठरवलंच होतं. जे होईल ते होईल पण आपण तिथं जायचंच. आणि मग जायचं ठरवलं. सप्ताह सुरू झाला, 2-3 दिवस झाले. मग आम्ही विचारपूस केली ट्रॅव्हल्सवाल्यांना की केदारनाथला जायचंय कसं, गाडी वगैरे ठीक आहे. आता पावसाचे दिवस होते तर आमच्या सोबतचे बरेचसे जण घाबरले तर त्याच्यामध्ये काही जणांनी कानं पण फुकून दिली की लय पाऊस होतोय आणि तुम्ही वाहून जासाल. त्याच्यामध्ये काही तिथंच थांबली. त्याच्यात वखरे मामा होते आपले, वखरे मामा. आणि वखरे मामांच्या त्यांच्या ज्या मुली आहेत, ताई आहेत, आता त्या चिकलठाणच्या असेल, वरुडच्या असेल, यांनी सगळ्यांनी सांगितलं
की अण्णा तुम्ही जाऊन या बरं का, आता गेले तर तुमचं केदारनाथ होऊन जाईल, बद्रीनाथ होऊन जाईल. आणि ते यांना खर्चाला पैसे पण दिले होते तुम्हाला कमी पडू नये म्हणून. अण्णाला म्हणल्या त्या वखरे मामाला तुम्ही जाऊन या. मी पण म्हटलं तुम्ही चला आमच्या सोबत, मी आहे सोबत आणि आम्ही सगळे मोठाले पोरं होतो सोबत. आणि आता एक दोन जण कानं फुकले त्याच्यामध्ये, आता आमचं बाबा पण होते सोबत, त्यांचं पण राहिलं केदारनाथ बद्रीनाथ. मला काय वाटतं, ज्यावेळेस आपण देवाला, आता मला सांगाय शरीर कोणी दिलं आपल्याला, आणि त्याच्या सेवेमध्ये त्याच्या दर्शनामध्ये जात असताना आपण जरी गेलो तर कुठं जाऊ आपण? नरकात नाही जाणार, त्याच्याकडे जाऊ ना, कारण की त्याच्याकडे चाललो होतो ना म्हणून. मग आपलं हे शरीर जरी गेलं तर गेलं, त्यांनीच दिलेलं आहे ना, गेलं त्याच्या भरोशावर निघा ना. त्याच्या भरोशावर निघल्यावर तिकडं काही झालं तरी चालेल, हां काही झालं तरी चालेल. हे थोडे घाबरले आणि घाबरल्यामुळे ते जागेवरच थांबले. पण आम्ही निघलो आणि आम्ही निघल्यानंतर आमचं काय होतं ठरलेलं, अगोदर केदारनाथ करायचा, नंतर बद्रीनाथ करायचा. आणि केदारनाथला आम्ही जसं निघणार तसं त्या ट्रॅव्हल्सवाल्यांना फोन आला की केदारनाथला एवढा पाऊस झाला की केदारनाथला सुरुवात कुठं होती केदारनाथची? गौरीकुंडामधून. गौरीकुंडामधून ती यात्रेची सुरुवात होती आणि गौरीकुंडामध्येच जो रस्ता असतो जाण्याचा तो पूलच पूर्ण वाहून गेला. आणि नेपाळचे 30 लोक तिथं काम करायला होते. तर त्या जसे वरून दरड कोसळली त्या 30ही जणाला घेऊन ती कुठं पडली? मंदाकिनी नदीमध्ये, बाजूला गौरीकुंडच्या बाजूला नदी. आणि ते लोक जसे गेले तसे भेटलेच नाही, तसेच वाहून गेले ते खाली. 30च्या 30 लोक तिथं मेले ते नदीत पडून. आणि मग यांना बातमी आली की केदारनाथ की यात्रा बंद हो गई, केदारनाथची यात्रा बंद झाली. कारण की पूर्ण रस्ताच वाहून गेला होता, पूर्ण दरड कोसळली होती त्या पुलाची. गौरीकुंडला जाण्याचा रस्ताच बंद झाला होता. आता मग आम्ही म्हटलं जाऊ द्या, केदारनाथ तर बद्रीनाथ तरी करून घ्या. बद्रीनाथला निघालो आणि बद्रीनाथला जसं निघलो आम्ही, अर्धा रस्ता आम्ही क्रॉस केला. आणि त्याच दिवशी सकाळी निघलो होतो आम्ही, संध्याकाळी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी थांबणार होतो अलीकडं. आणि संध्याकाळी तिथं थांबलो, संध्याकाळ आम्ही घालवली आणि बद्रीनाथला निघणार तर सकाळी फोन आला केदारनाथ परत चालू झालं. म्हणजे आपली अनन्य भक्ती ज्या देवावर असली ना, तो भगवान परमात्म्याला काळजी असते आपली. केदारनाथ परत चालू झालं आणि ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो ना, तर गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही ते डोंगर पाहिले आणि ते पडणारं पाणी पाहिलं, अक्षरशः, आता राहुल आमच्या सोबत होत तेव्हा, तर प्रत्येकाची परिस्थिती अशी होती की एवढे मोठमोठे डोंगर, आता जे जे गेले त्यांना माहीत असेल. आणि तुम्ही पावसाळ्यात एकदा जाऊन बघा, तुम्ही 2 वेळेस, एकदा पावसाळ्यात जाऊन बघा. पावसाळ्यात इतकी दैन होती ना तिथं, आणि ते डोंगर तर दिसतच नाही, पाऊस एवढा असतो आणि इतकं पाणी असतं, इतकं पाणी असतं. आम्ही तेवढ्या याच्यामध्ये ती यात्रा संपन्न केली केदारनाथाची. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला पाहिलं एकदा केदारनाथला, आणि केदारनाथची यात्रा करण्याचं एक सोपं वर्म आहे बघा. जर तुम्हाला केदारनाथाचं पूर्ण दर्शन जर घ्यायचं असलं बघा, कधी सीझनमध्ये जाऊ नका तुम्ही. सीझनमध्ये गेलं तर तुम्हाला 4 आणि 5 घंटे त्या लाईनीमध्येच बारीमध्येच जासान तुम्ही, दर्शनच होत ना, बाहेरूनच काढून देते. पण ऑफ सीझन जरी गेले ना तुम्ही, आम्ही केदारनाथाच्या मंदिर किती 1 घंटा होतो मंदिरामध्ये, गर्भगृहामध्ये पुरा केदारनाथ चोळून काढवला आम्ही. का बरं? ऑफ सीझनमध्ये गेलो पुरा केदारनाथ चोळून काढवला. म्हणजे पूर्ण सेवा आम्हाला 1 घंटा आम्ही त्या गर्भगृहामध्ये बसलो होतो. एरवी जरी तुम्ही गेले तर 2 मिनिटात तुम्हाला तिथून ते काढून देतात, लगेच थांबून देत नाही, दिसून पण देत नाही आपल्याला. आम्ही 1 घंटा तिथं होतो बसून मंदिरामध्ये. एकदम असं सुंदर भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. आणि आता ती यात्रा कसं आहे, आपल्या जीवनातलं कष्ट हारक आहे, त्रासदायक आहे पण कष्ट हारक आहे. शरीराला त्रास होतो पण मनातले कष्ट निवारण होते. कशामुळं? भगवान परमात्म्याच्या सेवेमुळं. सुंदर अशी ती केदारनाथाच्या प्राकट्याची कथा आहेत. आता जे जे गेले त्यांना तो दिव्य अनुभव आलेला आहे. लय भारी, लय भारी. परत परत जाण्यासाठी मन होतं माणसाचं. आणि केदारनाथ आणि बद्रीनाथ दोन्हीची यात्रा करण्याचं एक वर्म आहे. काय वर्म आहे? ज्यावेळेस आपण त्या यात्रेला जातो ना, आता काही जाऊन आले माहीत नसेल, आता जे जाणारे आहेत, यात्रा करत असताना ज्यावेळेस केदारनाथला जासाल त्यावेळेस नामस्मरण करायचं. कोणाचं? बद्रीनाथाचं. हां, हे त्याचं वर्म आहे. आणि बद्रीनाथला ज्यावेळेस जायचं त्यावेळेस नामस्मरण करायचं. कोणाचं? केदारनाथाचं. कारण हे दोघं एकूणाराला काय समर्पित आहेत आणि दोघांच्याही अंतःकरणात एकूणाराविषयी खूप प्रेम आहे. म्हणून केदारनाथला जाताना बद्रीनाथाचं आपण भजन केलं ना तर केदारनाथ अजून प्रसन्न होतो, आनंद होतो भगवान परमात्म्याला. कारण माझे जे आराध्य, आता केदारनाथाचे आराध्य कोण आहे?
शंकराचे आराध्य कोण आहे? रामपूजी सदाशिव आणि भजन करी महादेव. म्हणून केदारनाथला जाताना बद्रीनाथाचं भजन केलं तर आनंद होतो आणि आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्मा प्रेमाचे नि छंदे विठू नाचू लागला, भगवान परमात्मा नाचायला लागतो. आणि हेच बद्रीनाथाला जाताना केदारनाथाचं भजन केलं तर बद्रीनाथाला पण काय होतो? आनंद होतो. आणि बद्रीनाथाचं स्थान असं आहे ज्या पृथ्वी तलावर सर्वात प्रथम भगवान परमात्म्याचं प्राकट्य जरी झालं असेल विष्णू भगवान परमात्म्याचं तर पहिलं तिथं झालेलं आहे. कुठं? बद्रीनाथाला. म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. राहुल, अनन्यसाधारण त्याला महत्व आहे. म्हणून असे त्या केदारनाथाची प्राकट्याची कथा. काय कथा? तर ज्यावेळेस या पाची पांडवाकडून ज्यावेळेस या सर्वतेंनी युद्ध झालं आणि युद्धामध्ये अगणित त्यांच्याकडून काय झाले? लोक मारले गेले. मग यांचं पापाचं प्रायश्चित्त करायचं तर मग काय करावं? तर भगवान परमात्म्याची काय करा? सेवा करा. मग सेवा करण्यासाठी निघाले आणि निघाल्यानंतर कैलासामध्ये ज्यावेळेस हे आले हिमालयामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याला यांचं दर्शन पाहिजे नव्हतं. या पाची पांडवांना दर्शन पाहिजे नव्हतं. कोणाचं? शंकराचं दर्शन घ्यायचं होतं. आता भगवान परमात्मा समोर आले नाही आणि मग शोधायला लागले. त्यावेळेस भगवान परमात्म्याने एका नंदीचं रूप घेतलं. कोणी? शंकराने नंदीचं रूप घेतलं. आणि नंदीचं रूप घेतल्यानंतर भीमाने ते पाहिलं. आता नंदी गायी आता हे सगळे सारखे दिसतात, परंतु भगवान परमात्म्याने ज्या नंदीचं रूप घेतलं तो थोडा वेगळा दिसायला लागला. म्हणून भीमाला थोडी शंका आली. आणि शंका आल्यानंतर भीमाने काय केलं? त्या नंदीची काय केला? नंदीचा जो खांदा असतो ना, खांदा. आता गावरान नंदीला खांदा असतो, गावरान नंदीला गाईला पण खांदा असतो, आणि जर्शीला ती कशातच मिळतच नसते. कोणत्याच मिळत नसते. गावरान गाईला खांदा असतो. त्या भीमाने भगवान परमात्म्याचा खांदा धरला आणि खांदा धरला तसे भगवान परमात्मा अदृश्य झाले आणि धसायला लागले जमिनीमध्ये. आता जमिनीमध्ये जसं धसायला लागले तर भीमाने, आता भीमाची ताकद कमी नव्हती. भीमामध्ये किती बळ होतं? 10,000 हत्तीचं बळ भीमामध्ये होतं. 10,000 हत्ती असे तसे नाही, ऐरावतासारखे हत्ती अशाचं बळ भीमामध्ये होते. भगवान परमात्मा धसायला लागले आणि मग भगवान परमात्मा जेवढं पृथ्वीमध्ये गेले त्यांचं पूर्ण शरीर गेलं, फक्त खांदावर राहिला. आणि तेवढंच आज आपल्याला तिथं केदारनाथामध्ये दर्शन भेटतं. केदारनाथामध्ये भीमाच्या हातात जेवढा भगवान परमात्मा नंदी स्वरूपामध्ये भेटला तेवढाच केदारनाथमध्ये. केदारनाथला लिंगाची पूजा नाही, कशाची पूजा आहे? खांद्याची, भगवान परमात्म्याच्या खांद्याची. आता जे जे गेले त्यांनी ते मूर्ती भगवान परमात्म्याची बघितली असतील. आता तिथं पंच केदारी, किती? पंच. केदारनाथामध्ये भगवान परमात्म्याचा खांदा आहे. आणि उर्वरित जे 4 केदार आहेत त्याच्यामध्ये तुंगनाथ असेल, रुद्रनाथ असेल, असे 5 केदार आहेत. एका ठिकाणी भगवान परमात्म्याचं मुख आहे, एका ठिकाणी चरण आहे, एका ठिकाणी भगवान परमात्म्याचा खांदा आहे. अशी पंचकेदार आहेत. त्या पंचकेदाराची यात्रा करणं जीवनदायी आहेत आणि मोक्ष प्रदानकारक आहेत. अशा केदारनाथाचं प्राकट्याची कथा. भगवान परमात्मा तिथं प्रसन्न झाले, 5ही पांडवांना दोषातून मुक्त केलं आणि तिथं भगवान परमात्मा केदारनाथ या स्वरूपामध्ये स्थापित झाले, प्रगट झाले. बोले केदारनाथ भगवान की जय. अशा केदारनाथाची कथा 5 झाली. आणि यानंतर आपल्याच जवळचा असणारं भीमाशंकर. भीमाशंकर कुठे आहे? सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं भीमाशंकर. भीमाशंकरला आपण सगळेजण गेला असं, आपल्या जवळचे सह्याद्रीमध्ये. आणि मला वाटतं नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येतं ते, किंवा पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये, दोघांच्याही बॉर्डरीच्या ठिकाणी ते आहेत. आता हे भीमाशंकराची कथा कशी आहे? कुंभकर्णाला ज्यावेळेस मारलं कोणी? भगवान परमात्म्याने. आता कुंभकर्णाचा पुत्र होता, त्याचं नाव भीम होतं. आणि याने काय केलं? भगवान परमात्म्याने माझ्या वडिलांना मारलं म्हणून हा सगळ्या त्या देवाचं काय करायला लागला? वैरत्व हे केलं त्यांनी. काय केलं? वैरत्व धरलं भगवान परमात्म्याविषयी. वैरत्व धरल्यामुळं भगवान परमात्म्याने हा सगळा काय करायला लागला? विरुद्ध वागायला लागला देवाच्या. मग भगवान परमात्म्याने काय केलं? त्रास त्याचा वाढला. त्रास वाढल्यामुळं मग याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून स्वतः भगवान परमात्मा प्रगट झाली आणि त्या कुंभकर्णाचा जो मुलगा आहे भीम, त्याचा भगवान परमात्म्याने वध केला. आणि वध केल्यानंतर मग सर्व भक्त जे होते तिथं, ज्यांनी याचा त्रास सहन केला होता,
त्या सर्व भक्तांच्या मागणीसाठी आणि सर्व भक्तांनी विनंती केली म्हणून भगवान शंकर तिथं भीमाला मारलं म्हणून भीमाशंकराच्या त्या नावाने भगवान परमात्म्याचं ज्योतिर्लिंग तिथं स्थापन झालं. आता भक्ताचा आग्रह असल्यामुळे भगवान परमात्मा तिथं काय झाले, स्थापित झाले. आणि स्थापित झाल्यानंतर त्या लिंगाला भगवान परमात्म्याने नामकरण करून दिलं. काय, ज्या भीमला ते मारायला आले होते कुंभकर्णाच्या पुत्राला, तर त्यालाच उशाप म्हणून स्वतः भगवान परमात्मा तिथं स्थिरावले. आणि स्थिरावल्यानंतर भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाद्वारे ते तिथं प्रगट झाले, स्थापित झाले. बोलिये भीमाशंकर भगवान की जय. 6 ज्योतिर्लिंग अशा भीमाशंकर. आणि भीमाशंकर आता तिथून कोणत्या नदीचा उगम आहे? भीमाशंकर मधून कोणती नदी वाहते तिथून? नदीचं उद्गम स्थान आहे तिथे का? कोणत्या नदीचं उद्गम स्थान आहे? आता आपण सगळे जाऊन आलो तिथं. कोणती नदी वाहते? हा, भीमा नदीचं काय तिथं उद्गम स्थान आहे. तिथून ती प्रवाह धारण करते ना आपल्या पंढरपूरला येऊन काय होते? चंद्रभागा. काय होते? चंद्रभागा. अशी त्या नदीचंही उगमस्थान तिथं आहे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी. भीमाशंकर तिथं प्रगट झाले, स्थापित झाले. आणि नंतर काशी विश्वनाथाची कथा आहेत. सानंद मानंद वने वतसम आहे ना सुंदर. त्या काशी विश्वनाथाची कथा आलेली आहे. आता काशी विश्वनाथ तिथं कसे प्रगट झाले? आपण भगवान परमात्म्याचा प्राकट्याची जी कथा बघितली होती, त्या प्राकट्यातून भगवान परमात्मा तिथं स्थिरावले होते. कुठं? काशी विश्वनाथाला. आपण दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी कथा बघितली होती. त्या कथेतून भगवान परमात्मा तिथं प्रकट झाले. शंकर भगवान परमात्म्याने या पृथ्वी तलावर सगळ्यात अगोदर ज्या नगरीची निर्मिती केली ती नगरी म्हणजे काशी. आणि काशीचं असं वर्णन आहे की ही पूर्ण सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत काशी नगरी राहणार आहे. इतरत्र सगळ्या नगरी बुडतील, सगळ्या नगरी नष्ट होतील. एकच अशी नगरी आहे जी अतिशय प्राचीन आहेत आणि शेवटी ही जी राहणार आहेत तिचं नाव. म्हणून काशीमध्ये काय आलं पाहिजे? मरण आलं पाहिजे. काशीमध्ये मरण आलं पाहिजे. मोक्ष देवोन काशी. ज्ञानेश्वरी वर्णन करतात. मोक्ष देऊन काशी उदार होते, पण तिथं काय करावं लागतं? आपलं शरीर वेचावे, शरीर तयगावी. आपलं शरीर तिथं टाकावं लागतं. आता शरीर टाकायचंय म्हटलं तर तिथं मेलं पाहिजे. मेलं एकीकडं, तिथं आणून जाळलं म्हणजे तिथं का मोक्ष भेटत नाही. तिथं जीव आपला गेला पाहिजे. आता एका घरामध्ये पैशावालं घर होतं, पैशावालं खूप अमाप पैसा. आणि मग आता ज्यांनी पैसा कमीला ते म्हातारं पडलं बिमार. पडलं. पैसा कमवता कमवता त्यांनी जीवनामध्ये पूर्ण आपल्या शरीराची आणि पुरे जीवन त्याच्यात घालवलं, पण देवाचं नाव त्याच्या तोंडावर आलं नाही. मग आता हे पोरं थोडे बरे होते. पोराला वाटलं आपल्या वडिलांनी, आपल्या म्हाताऱ्याने जीवनामध्ये कधी देवाचं नाव घेतलं नाही, मग आता एवढी संपत्ती यांनी कमवून ठेवली, आता किमान याच्यात मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. पण देवाचं नाव आहे ना, मग त्यांनी ठरवलं याला आपण उचलून कुठं नेऊ. डॉक्टरांनी सांगितलं जास्त दिवस जागणार नाही, तुम्ही याची काय आता सेवा करा, बाबाची सेवा करा. 2-4 दिवसाचे पाहुणे आणि हे जाणारे. त्यांनी काय केलं? पलंग धरलेला होता. मग पोरं चांगले होते, थोडे सात्विक होते. पोरांनी उचललं, त्याला काशीला नेलं. कुठं नेलं? काशीला नेलं. बाबा 2-3 दिवसात मरणारे, किमान म्हाताऱ्याने जीवनभर जरी देवाचं चिंतन नाही केलं तर काशीला मेलं तर ते तरी मुक्त तरी होईल. आता पोराचा विचार सात्विक होता, मुलांचा विचार कधी कधी होता असं. प्रल्हादाचा नाही का? आता प्रल्हाद हा सात्विक होता आणि बाप तामसी होता. तसं आता पण होतं. आता आमच्या घरामध्ये मीच एक देवाचा भगत निघलो, बाकीचे आमच्या पूर्ण पिढीमध्ये देवाची सेवा करणारा मीच निघलो, बाकीचे सगळे खाणारेच. आमच्या पिढीमध्ये बाकी सगळे खाणारेच. म्हणजे कुठंतरी काहीतरी पुण्य आपलं. तसं त्या मुलांना वाटलं आपल्या वडिलांनी जीवनामध्ये काहीही केलं नाही, किमान यांना काशीला मेलं तर तेवढं तरी उद्धार होईल, म्हणून काशीला नेलं म्हातारं. आता ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं 2 घंट्यामध्ये हे म्हातारं मरणार आहे, ते काशीला नेऊन टाकलं. काशीला नेऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी म्हातारं पलंगावून उठलं आणि तिसऱ्या दिवशी चालायला लागलं. आता ज्याची मरणाची वाट डॉक्टरांनी सांगितलं बाबा हे मरणार आहे, हाय
हे जास्त दिवसाच पाहुणा नाही, हे मारणार आहे म्हणून काशीला नेलं पोरानं. होऊ द्या खर्च, कमाई भरपूर आहे ना, आमच्या 7 पिढ्या जगतील एवढं कमवून ठेवलं यांनी, मग होऊ द्या खर्च. ते म्हातारं 1 नाही 2 नाही 3 नाही तर 3 महिने जगलं ते काशीमध्ये. किती? 3 महिने. आणि मग पोराला वैताग आला, आता सगळं काम धंदा सोडून करू लोक याच्या मागं फिरा. मग पोराने काय केलं, 3 महिने कंटाळून कंटाळून ते मरणच नाही, काय करा त्याला. मग 3 महिन्यात त्याला घातलं गाडीमध्ये, आता चला म्हणे घरी आपल्या. आणि जसं 3 महिन्यानंतर घरी आलं, 3 दिवसातच गेलं. किती? 3 दिवसात गेलं. म्हणून मरण तुमचं जिथं असलं तिथंच येणार. हा, जिथं असलं तिथंच येणार. मरण तुम्ही किती जरी तुम्ही त्याच्यापासून पळाले, ते मरण तुम्हाला जिथं पकडायचं तिथं पकडणारच. गरुडाच्या आईचं मरण जवळ आलं, आणि आईचं मरण जवळ आलं तर यमराज आले, गरुडाला सांगितलं, गरुडाच्या आईला भेटले. काय चाललं मातोश्री? काही नाही, असं तसं, तुमचं मरण जवळ आले, मी तुम्हाला घ्यायला आलो. गरुडाला गरुडाच्या आईनं सांगितलं की एक काळा बाबा आला होता. ते कोण होते? यमधर्म होते. काळा बाबा आला आणि त्याने मला सांगितलं तुमचं मरण आलं. आता गरुड म्हटला, तू कोणा साध्या सुध्याची आई आहे काय? तू का आमदार खासदाराची आई आहे का? तू मुख्यमंत्र्याची का पंतप्रधानाची का राष्ट्रपतीची? ती कोणाची आई? गरुडाची. मी माहिती आहे का कोण आहे? कोण? विष्णूचं वाहन आहे मी, भगवान परमात्म्याचं. आणि तुला कस काय यमधर्म कस काय नेईल तुला? मग गरुडाने आपल्या आईला उचललं आणि हिमालयाच्या एका गुहेमध्ये नेऊन ठेवलं. त्याला वाटलं यमधर्मही देणारच नाही. जसा म्हातारी खाली टेकली तसा यमधर्म जय हरी. काय म्हणे गरुडाला? जय हरी. कस काय इकडं? काही नाही म्हणे, हे तुमच्या आईचं मी काल तुमच्या आईला सांगून गेलो बाबा तुमचं मरण जवळ आलं. पण मी ज्यावेळेस माझी डायरी बघितली तर त्या डायरीमध्ये अशी लिहिलं होतं की गरुडाची आई हिमालयामध्ये एका गुहेमध्ये मरणार आहे. आता मी तेच कालपासून विचार करीत होतो, ही म्हातारी येते कशी इथं? बरं झालं तुम्ही सोपं करून दिलं. उचलली म्हातारी. आता ही कथा थोतांड नाही, गरुड पुराणातलं वर्णन आहे. उचलली म्हातारी तिथून यामाने. म्हणून मरण जिथं आहे तुमचं तिथं तुम्हाला ते येणारच. तुम्ही किती जरी नाटकी केले तर मरण तुम्हाला चुकणार नाहीत. म्हणून काशी ही काय आहेत? मोक्ष देणारी आहे, पण शरीर आपलं तिथं पडलं पाहिजे. म्हणून त्या काशीमध्ये शरीर वेचावं लागतं. आणि काशी अशी नगरी आहे, त्या काशीचं रक्षण स्वतः कोण करतात? भैरवनाथ करतात. भगवान परमात्म्याचा अवतार भैरवनाथ त्या काशीचं दर्शन करतात. म्हणून काशीचं विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर कोणाचं दर्शन घ्यावं लागतं? भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतरच काशीचं दर्शन काय होतं? पावतं. आणि त्याच्यामध्ये अजूनही काही नियम आहे की काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर विष्णू भगवान परमात्म्याच्या नावाने एक लिंग आहेत, त्याचं पण दर्शन घेणं गरजेचं आहे. तर ते कोण आहेत? काशी विश्वनाथाचे ते गुरु आहे. कोण? विष्णू स्वरूपातले, लिंग स्वरूपातले भगवान परमात्मा काशीमध्येच आहेत. आता काशीचा जो कायापालट केला आताच्या सरकारने, कशी दिसते काशी आता? आशात गेलं का कोणी? ज्या काशीला जोपर्यंत आपण गल्ली बोळ्यामधून गेल्यानंतर जे मंदिर दिसतच नव्हतं आपल्याला, आज तो परिसर एवढा सुंदर. आपल्या देशाचे पंतप्रधान जे नरेंद्रजी मोदी, आता ज्या मतदारसंघातून त्यांनी लोकसभा लढवली ते वाराणसी काशी मतदारसंघातून, आणि इतकं सुंदर असं त्यांनी काशीचं मंदिर आता बनवलेलं आहे, लय सुंदर. काशीच्या मंदिरापासून आपल्याला गंगेचं दर्शन होतं. पूर्वी गंगा दिसत नव्हती, आता गंगेचं दर्शन होतं. सुंदर अशा त्या काशी विश्वनाथाची कथा आलेली आहेत. भगवान परमात्मा सर्वप्रथम ज्या नगरीत प्रगट झाले ती नगरी काशी. आणि मग त्या काशीमध्ये भगवान परमात्मा विश्वनाथ या रूपाने काय झाले? स्थापित झाले, प्रगट झाले. म्हणून त्या काशी विश्वनाथाची कथा, विश्वनाथाच्या नावाने तिथं भगवान परमात्मा स्थापित झाले. म्हणून काशी विश्वनाथ भगवान की जय. अशी त्यांची कथा आलेली आहे. त्यानंतर आपले त्र्यंबकेश्वर किती झाले आता? पहिले सोमनाथ, दुसरे मल्लिकार्जुन, तिसरे महाकालेश्वर, चौथे ओंकारेश्वर, पाचवे भीमाशंकर, सहावे केदारनाथ, आणि सातवे त्र्यंबकेश्वर. आता त्र्यंबकेश्वराची कथा आहे. त्र्यंबकेश्वर कसे आले? कुठं? आपल्या जवळच नाशिकला. कसे आले? तर तिथं राहत होते गौतम ऋषी. कोण? गौतम ऋषी. भयंकर असा दुष्काळ पडला. आता 72ला जो दुष्काळ पडला, बरेचसे 72 मधले भरपूर येईल तो दुष्काळ बघणारे, त्याच्याही पेक्षा भयंकर दुष्काळ पडला. आणि मग दुष्काळ पडला तर मग या दुष्काळाला जे दुष्काळ पडला तर मग हा दुष्काळ निवारण कसं करायचा? तर गौतम ऋषी भगवान परमात्म्याची, शंकराची काय करतात? आराधना करतात. आणि आराधना करून भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतात.
आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर सांगतात की भयंकर असा दुष्काळ पडलेला आहे. प्राणी मात्रा जीव पशु पक्षी झाडे वेली सगळे सुकून गेलेले आहेत, मरण अवस्थेत आहेत. यांना जागृत करण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. म्हणून गौतम ऋषी भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतल्यानंतर आपल्यासोबत भगवान परमात्म्याला आग्रह करून आपल्यासोबत कोणाला घेऊन येतात. तिथून कोण उगम पावते तिथून गोदावरी माता. कुठून? त्र्यंबकेश्वरमधून. बरोबर आहे ना. तिला घेऊन येतात. कुठून? भगवान शंकराची तपस्या करून. आणि मग अकाल कसा पडला होता, तर भगवान परमात्म्याची हे सेवा करायचे गौतम ऋषी. म्हणून आपल्या त्या ब्रह्मगिरीला काय प्रदक्षिणा आपण मारतो, त्याचं कारण काय? गौतम ऋषी. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. त्या ब्रह्मगिरीचं महत्व आहे. गौतम ऋषी भगवान परमात्म्याची सेवा करायचे. तर मग हे सगळे जे ब्राह्मण मंडळी होते यांना गौतम ऋषीविषयी थोडी मनामध्ये त्यांच्या द्वेष निर्माण झाला. मग द्वेष निर्माण झाला तर मग हे जे जास्त जे एखाद्याचं प्रिय झालं ना, तर त्याला कसं वाईट सिद्ध करता येईल याच्यासाठी लय लोक तत्पर असते. लय लोक. आता गौतम ऋषी एवढी भगवान परमात्म्याची सेवा करतात, मग यांचा होणारा मान सन्मान कसा रोखता येईल. मग सगळ्या ब्राह्मण मंडळींनी काय केली, मीटिंग भरवली. आणि मीटिंग भरवल्यानंतर एक किडकी गाय, आता ब्राह्मणाला काहीतरी दान केलं पाहिजे म्हणून लोक कसंही देतात. देवाला दान करायचं म्हणलं तर खारी कोबरं घेऊन येतात. कसे? भुंगे लागलेले, किडे लागलेले. आणि आपल्या घरी वापरायचे म्हणल्यावर चांगलं चांगलं घेऊन येणार. आणि देवाला द्यायचं म्हणल्यावर, आणि बरं ते किराणा दुकानवाले पण एवढे चतुर असतात, देवाला द्यायचे म्हटलं ती बरणी वेगळीच राहते त्यांची. त्याच्यातून ते काढून देते आपल्याला, ऐक नाही, ती बरणी वेगळीच राहते त्यांची. तसं मग गौतम ऋषीला यांनी काय एक गाय दान दिली, तुम्ही सांभाळा त्या गायीला. आणि त्या गायीच्या स्वरूपामध्ये यांनी गौतम ऋषीला वाईट ठरवण्यासाठी गणपतीची प्रार्थना केली, आराधना केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि सांगितलं की गणपतीला या सगळ्यांनी आम्ही तुमची सेवा केली, आता कसंही करून तुम्ही गौतम ऋषीचा अपमान करा. मग गणपती बाप्पाने त्या किडक्या गायीचं रूप धारण केलं आणि गेल्यानंतर गौतम ऋषीच्या घरी गेल्यानंतर गौतम ऋषी त्या गायीची सेवा करायला लागले. पण आता या सगळ्या ब्राह्मणांचा आग्रह असल्यामुळं गणपती रूपामधली ती गाय, गणपती बाप्पांनी तिथं त्या गायीला काय केलं, मारलं. म्हणजे तिचा अंत झाला गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये. आता अंत झाला एका गायीचा. आता मग येणे सगळ्यांनी अफवा काय पसरली की गौतम ऋषींनी गायीला मारलं. आता गो हत्या घडणं म्हणजे हे जीवनामधलं सगळ्यात मोठं पाप आहे. गौतम ऋषीकडून गो हत्या घडली. तर मग गौतम ऋषीला आता या गो हत्याचं मग पूर्ण त्यांच्या त्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या नावाचं काय केला, गोभाट केला. गौतम ऋषीला वाटलं याच्यातून आपल्याला जरी पुढे जायचं असेल तर मग काहीतरी केलं पाहिजे. म्हणून गौतम ऋषीने भगवान परमात्म्याची प्रार्थना केली आणि सांगितलं की त्या गो हत्येमुळं सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे, तो दुष्काळ निवारण करण्यासाठीही मला एका नदीची गरज आहे. मग भगवान परमात्म्याने स्वतः तिथं प्रसन्न होऊन गौतम ऋषींनाही दर्शन दिलं आणि आपलं कमंडलू गौतम ऋषींना दिलं. आणि याच्यातून पुढे गोदावरी नामक नदी जन्माला येईल आणि सगळ्या जीवांचं कल्याण करेल. मग गौतम ऋषीच्या तपसाधनेमधून त्र्यंबकेश्वर भगवान परमात्म्याचं तिचं प्राकट्य झालं आणि तिथेच गोदावरी मातेचं काय आहे, उगमस्थळ आहे. तिथून गोदावरी माता प्रगट झाली. म्हणून गौतम ऋषीच्या तपसामर्थ्याने जी भूमी पावन झाली, ज्या ब्रह्मगिरीला गौतम ऋषींनी प्रदक्षिणा घालून भगवान परमात्म्याला प्रसन्न केलं, आजही प्रगत आहे की ब्रह्मगिरीला आपण काय करतो, प्रदक्षिणा करतो. म्हणून त्या गौतम ऋषींच्या आग्रहाखातर भगवान परमात्मा त्र्यंबकेश्वर नावाने तिथे स्थापित झाली. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. आज त्र्यंबकेश्वराचं महत्व किती झाले आता 7. त्यानंतर वैद्यनाथ आहेत. वैद्यनाथ कुठे आहे? वैद्यनाथ कुठे आहे? परळीला. वैद्यनाथांची कथा आलेली आहेत. वैद्यनाथाची प्राकट्याची कथा, राक्षसांचा वध केल्यानंतर भगवान परमात्मा तिथे स्थिरावले आणि भगवान परमात्मा स्थिरावल्यानंतर सगळ्या भक्तांच्या आग्रह खातर भगवान परमात्मा तिथे स्थिरावले आणि स्थिरावल्यानंतर सर्वांनी भगवान परमात्म्याची मनोभावे आराधना केली, भगवान परमात्म्याचं पूजन केलं. प्रसन्न होऊन भगवान परमात्मा तिथं काय झाले, प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर सगळ्या भक्तांवर भगवान परमात्म्याने वरदहस्त ठेवला, सगळ्यांना शुभ आशीर्वाद दिलं
आणि अशा 8व्या ज्योतिर्लिंगाची तिथे काय झाली स्थापना झाली. वैद्यनाथ भगवान की जय. किती झाले आता 8. बोलायचं का आपल्या ब्राह्मण गुरुजीला बोलवायचं का? 4:30 वाजलेले. आपली दिंडीची वेळ किती आहे आपली? त्यानंतर नागेश्वर असेल. नागेश्वरांची कसं आहे कथा आहे. आणि नागेश्वर भगवान परमात्मा कुठे आहे? गुजरातमध्ये. त्यांचं प्रकट्य गुजरातमध्ये आहे. 10वे ज्योतिर्लिंग म्हणून नागेश्वरांचं प्राकट्य आहे. नागेश्वर भगवान की. जय. आणि नंतर शेवटचे 2 ज्योतिर्लिंग आहे त्यामध्ये रामेश्वरम आणि शेवटचे 12वे ज्योतिर्लिंग आपले कृष्णेश्वर भगवान परमात्मा. रामेश्वर कसे प्रकट झाले आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ज्या वेळेस भगवान परमात्मा रामेश्वरावर त्या द्वीपावर जाऊन पोचले. कुठं? तिथं समोरचा रस्ता भगवान परमात्म्याला दिसत नव्हता म्हणून राम पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. भगवान परमात्म्याने तिथं वाळूचं एक लिंग निर्माण केलं आणि लिंग निर्माण करून त्या लिंगाला नाव काय दिलं? रामेश्वरम. कोणी निर्माण केलं ते? रामचंद्र प्रभूंनी. का बरं? तर जो मार्ग बंद झाला होता त्या मार्गाचं दर्शन व्हावं, तो मार्ग आम्हाला सुकर व्हावं म्हणून भगवान परमात्म्याने रामेश्वर लिंगाची तिथं स्थापना केली. आता त्याची कथा अशी आहे की ज्या वेळेस भगवान परमात्मा तिथं गेले कुठं? रामेश्वर या द्वीपावर गेल्यानंतर समोरचा मार्ग दिसत नव्हता. मग काहीतरी ध्यान करावं, काहीतरी तप करावं म्हणून हनुमंताला सांगितलं की जा तुम्ही महादेवगड कैलासाकडे जाण आत्मलिंग भगवान परमात्म्याचं घेऊन या. मला इथं भगवान परमात्म्याची काय करायची? सेवा करायची. मग सेवा करायची तर हनुमंत गेले कुठं? कैलासाला भगवान परमात्म्याचं आत्मलिंग घ्यायला. आता गेले कैलासावर. हनुमंत राहायला यायला उशीर झाला तर मग तिथं काय केलं? सीते मातेनं वाळूचं काय केलं? लिंग तयार केलं. आणि त्याची पूजा कोणी केली? भगवान परमात्म्याने पूजा केली. आता तिथं भगवान परमात्म्याचे जे आराध्य आहे ते कोण आहे? शंकर आहे. आणि शंकराचे जे आराध्य आहे ते कोण आहे? रामप्रभू आहे. मग आता इथं गंमत अशी आहे की रामाचे जे ईश्वर ते रामेश्वर, रामाचे जे ईश्वर ते रामेश्वर. आणि मग रामाचे ईश्वर कोण? भगवान शिवशंकर. अशा त्या रामेश्वरची कथेचा महिमा आहेत. आता तिथं आश्चर्यकारक गोष्ट काय आहे? आता रामेश्वरमला आम्ही असताना, आता आम्ही तिथं सप्त्याला होतो. आता 2015ची गोष्ट आहे. तिथं सप्त्याला असताना आता समोरच मंदिराच्या समोर, आता जसं आपलं मंदिर आहे ना, आपल्या मंदिराच्या समोर काय दिसतं? घरं दिसतात, चौक दिसतात. रामेश्वर मंदिराची एवढी दिव्य कथा आहेत, दिव्य स्वरूप आहे रामेश्वर कथेचं, रामेश्वराच्या मंदिराचं, की समोर मंदिर आहे. मंदिर आणि मंदिराच्या समोर समुद्र आहे. अथांग असा समुद्र आहे. सोमनाथाच्या पाठीमागे रामेश्वराच्या समोरच हिंद महासागर आहे. समोरच दिसतो. पण तिथं आश्चर्यकारक एक गोष्ट अशी आहे की रामेश्वराच्या समोर समुद्र आहे, परंतु रामेश्वर भगवान परमात्म्याच्या मंदिराच्या आवारामध्ये 12 कुंड आहे. किती? आणि त्या प्रत्येक कुंडामध्ये खारं पाणी नाही, गोड पाणी. खारं पाणी नाही, गोड पाणी. एवढ्या समुद्राच्या जवळ आता तुम्ही जरी आणि त्याच्या जरी बाजूला बोर घेतली, विहीर जर घेतली, सगळं समुद्राचं पाणी तिथं येतं. परंतु त्या 12ही कुंडामध्ये गोड पाणी, गोड, खारट पाणी नाही तिथं. आता आम्ही त्यावेळेस तिथं असताना रामेश्वराचं दर्शनही आम्हाला घडलं आणि त्या 12 कुंडाचं स्थानही आमच्याकडून घडलं. तुम्ही जरी गेले तिथं तर मला वाटतं त्यावेळेस किती आमच्याकडून 100 का 200 घेतले, आता वाढले असेल. त्या 12 कुंडाचं आपल्याला स्नान करायचं असेल तर. आता ज्यावेळेस आपल्या रामचंद्र प्रभूंच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा ज्यावेळेस होणार होता, कोणाच्या हस्ते? नरेंद्र मोदींच्या हस्ते. तर ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे चरण असेल, भगवान परमात्म्याचे हात ज्या ज्या ठिकाणी लागले, मग ते चित्रकूटात असो, त्याच्यानंतर नाशिकमध्ये काळाराम मंदिर असो, त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या पाऊल खुणा उमटलेल्या, अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन नरेंद्र मोदींनी काय केलं? पूजा केली. मग त्यामध्ये ते रामेश्वरमला गेली होती आणि यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्यावेळेस त्यांनी त्या 12ही कुंडाचं स्नान कोणी केलं होतं? नरेंद्र मोदींनी केलं होतं. मग त्या 12 कुंडांचं असं म्हणतात की त्या 12 कुंडांचं स्नान आपल्याला घडलं तर आपल्या जीवनामधलं म्हणजे आपल्याला मोक्ष प्रदानच झाला, भगवान परमात्म्याने दिला, असं त्याचं महत्त्व आहे. म्हणून
त्या रामेश्वराची कथा. रामेश्वर भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले. सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिरातल्या आवारातला नंदी जरी बघितलं ना तुम्ही सगळे आश्चर्यचकित होसाल. कोण कोण गेलेलं आहे रामेश्वरमला? तो नंदी केवढा आहे रामेश्वरचा? आपल्या याला लागन सलापाला एवढा मंदी तो ना रामेश्वरचा, एवढा मोठा नंदी. म्हणून त्या रामेश्वर भगवान परमात्म्याचं प्राकट्य. रामेश्वर भगवान की जय. त्यानंतर येते घृष्णेश्वर, आपल्या जवळचं ज्योतिर्लिंग. सुधर्मा नावाची ब्राह्मण होती आणि त्यांची पत्नी होती सुदेहा. आता हे दोघंही सुंदर दाम्पत्य जीवन जगायचे. जगत असताना आता त्यांचं प्रारब्ध नसेल, पुण्य कमी पडलं असेल म्हणून अपत्य होईना. मग या सुदेहानं काय केलं, आपली घृष्मा नावाची बहीण होती, तिला बहीण होती, तिचा विवाह तिनं आपल्या पतीसोबत लावून दिला. कशा आशे, कोणत्या आशेने बाबा, हिला पुत्र होईल म्हणून लावून दिला. आता ही घृष्मा जी होती, हिचा नित्यनेम असा होता की ती रोज एक वाळूचं पिंड करायची आणि भगवान परमात्म्याला अर्पण करायची. मग अर्पण करायची ना त्या पाण्यामध्ये ती प्रवाहित करून द्यायची. बरेचसे दिवस गेले, यांचा सुंदर असा संसार झाला सुधर्माचा आणि घृष्मेचा. आणि त्या संसारामध्ये त्यांना सुंदर असा एक मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर तिचं बाळातपण केलं तिच्या बहिणीनं सुदेईने. आता मुलगा झाल्यानंतर मला मुलगा झाला नाही, मी वाज आहे, पण हिला मुलगा झाला म्हणून वैरत्व आलं हिच्या मनामध्ये. कोणाच्या? सुदेयाच्या मनामध्ये वैरत्व आलं. मग मला नाही तर मग हिला पण. तिनं तिच्याच बहिणीचा मुलगा घेतला. आता शेवटी तिच्या वंशाचा दीपकच होणार होता ना तो जसा घेतला तिनं तसा तो काय केला, फेकून दिला. कुठं? ज्या ठिकाणी ही घृष्मा काय करायची, भगवान परमात्म्याचं पार्थिव लिंग ज्या ठिकाणी विसर्जित करायची त्या ठिकाणी तिने याचा मुलगा प्रवाहित करून दिला, वाहून गेला तो. आणि वाहून गेल्यानंतर ही जेव्हा शुद्धीवर आल्यानंतर तिनं विचारलं, ताई माझं बाळ कुठे? तर हिनं सांगितलं, तुला बाळ झालं पण ते कसं झालं, मेलेलं झालं. खरं सांगितलं नाही, मेलेलं झालं. आता हिना मनामध्ये थोडी खंत निर्माण झाली, व्याकुळता निर्माण झाली. एक तर आधीच या वंशाला दीपक नाही, माझ्याकडून होणार आहे, तोही मेलेला निर्माण झाला. म्हणून थोडी खंत व्यक्त केली घृष्मेने आणि जाऊ द्या म्हणून तिनं सोडून दिलं. आणि हे सगळ्या जे तिच्यासोबत जी घडलेली घटना, म्हणजेच मुलगा होऊनही तो वारला, जे दुःख होतं, तर पार्थिव लिंग करून भगवान परमात्म्याची जी पूजा करायची, तर भगवान परमात्म्याला सगळं दुःख सांगितलं. माझ्याकडूनच का बरं तू असं करून घेतलं, मीच भेटले का, असं तसं भगवान परमात्म्याला बोलायला लागली. आता ही रोज हिचा नित्यक्रम असा होता, पार्थिव लिंगाची पूजा करायची आणि सोडून द्यायचं ते. याच्यातून भगवान परमात्मा प्रसन्न झाले. कोण? महादेव. आणि प्रसन्न झाल्यानंतर ही घृष्मेना जी व्यथा मांडली होती भगवान परमात्म्यासमोर की मला झालेला मुलगा तू हिरावला, तर मग काय काय जे घडलं, तर प्रसन्न झालेल्या भगवान परमात्म्याने घृष्मेला सगळं सांगितलं की तुला मुलगा झाला होता, पण तुझ्याच बहिणीने तू काय केला, मारला, तो सोडून दिला, पाण्यामध्ये प्रवाहित करून दिला. तुला मुलगा झाला होता. मग हिला समजलं, पश्चाताप आला की जिच्यासाठी मी प्रपंच करायला तयार झाली तिनंच माझ्या मुलाला मारलं. मग भगवान परमात्मा म्हटले घृष्मेला, आता काय करायचं सांग. तिला आपण शिक्षा पण करू शकतो, सगळं करू, पण मोठं तेच असतं ज्याच्या अंतःकरणात दया असती. आता घृष्मा म्हटली भगवान परमात्म्याला, देवा जाऊ दे, ती माझीच बहीण आहे, तिला क्षमा करा. घृष्मा ज्यावेळेस असं म्हणली तिला क्षमा करा, तर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. तुझ्यासोबत जिना छळ केला तिलाही तू काय केलं, क्षमा केलं, तिला क्षमादान दिलं. म्हणून घृष्मे, मी तुला तुझा मुलगा परत करतो. भगवान परमात्म्याने तिचा मुलगा तिला परत केला. आणि परत केल्यानंतर तिची सुदेया होती आणि सुधर्मा त्यांचे पती, यांना सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर यांनी सगळ्यांनी काय केलं, भगवान परमात्म्याची क्षमा मागितली. सुदेयानं पण क्षमा मागितली, मला माफ करा. आणि मग या सगळ्यांनी घृष्मेनं आग्रह केला की तुम्ही आता जशी आलात तशी इथं विराजमान व्हा. म्हणून त्या घृष्मेच्या सेवेला प्रसन्न झालेले महादेव कोणत्या नावाने तिथं प्रगट झाले, घृष्णेश्वर. घृष्णा तिचं नाव आणि प्रगट झाले घृष्णेश्वर. बोले घृष्णेश्वर भगवान की. अशा त्या घृष्णेश्वर भगवान परमात्म्याच्या 12व्या ज्योतिर्लिंगाची कथा तिथं संपन्न झाली. सुंदर आपल्या परिसरामध्ये ते भगवान परमात्म्याचं मंदिर आहे. आघात झालेलं मंदिर नंतर अहिल्याबाई होळकरांनी त्याचं बांधकाम केलं. सुंदर असं ते मंदिर आहेत. अशा 12ही ज्योतिर्लिंगाची कथा या शिवमहापुराणामध्ये आलेली आहेत. आणि या शिवमहापुराण कथेचं नंतर या सर्व कथा झाल्यानंतर
द्वापर युगामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या 108 राण्या होत्या, किती? तर 107 राण्या आता भागवतामध्ये आहेत. सगळ्यांना 10 मुलं आणि एक मुलगा, अशा नाही नाही 10 मुलं आणि एक मुलगी, अशी किती? 11 संतान प्रत्येक राणीला झाले. कोणाच्या? भगवान परमात्म्याच्या. आता किती होत्या? 16,108 आणि सगळ्यांना 11 संतान. तुम्ही बेरीज करीत राहा. एवढे मोठे यादव. आणि मग शेवटी एक होती, एक तिचं नाव काय? जामवंती. आता ते जामवंती कोणाची होती ती मुलगी? जामवंताची. जामवंताची मुलगी ती जामवती. तिला संतानच व्हायना. आता मग ती रुसली. रुसली मग आता सगळ्यांना संतती झाली, मलाच का होत नाही? माझाच काय दोष असेल? तर मग भगवान परमात्म्याने ठरवलं, आता हिला संतान होणं गरजेचं आहे. कारण की पत्नी रुसणं चांगलं नसतं. स्त्री हट्ट हा चांगला नसतो, तो पूर्ण करावा लागतो. म्हणून मग भगवान परमात्म्याने काय केलं? कृष्ण भगवान परमात्म्याने शिव भगवान परमात्म्याला जाणण्यासाठी ध्रुवाकडून शिव महापुराण कथेचं आयोजन झालं. शिवतत्वाचं महत्त्व ध्रुवाकडून जाणून घेतलं श्रीकृष्णाने आणि नवस केला. कोणाला? शंकराला, की जामवंतीला एक मुलगा होऊन दे, जामवंतीला एखादं लेकरू होऊ दे. मग भगवान परमात्म्याची सेवा कृष्णाने केली. कृष्ण भगवान परमात्म्याने शंकराची सेवा केली आणि शंकर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर जामवतीला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव काय ठेवलं? सांब. सदाशिवाचा म्हणजे अंश त्याच्यामध्ये होता आणि महादेवाचा नवसाचा होता, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं सांब. आणि मग त्या कृष्ण भगवान परमात्म्याच्या सगळ्या लीलेचं वर्णन आलेले आहेत. कृष्ण भगवान परमात्म्याने कशी सेवा केली महादेवाची, महादेवाची सगळं स्वरूप कसं जाणून घेतलं, महादेवाचं तत्व जाणून घेतलं, ही सगळी कथा तिथं भगवान श्रीकृष्णाने ऐकली आणि नवस केला. साम मुलगा झाला. आता बाकीचा भाग नवसाचे खरंच चांगले निघते की याच्यामध्ये खरंच चांगले निघत नाही नवसाच्या. त्या साममुळं सगळं यादवकुळ नष्ट झालं. हे क्या? साममुळं. आता तो दिसायला एवढा सुंदर होता म्हणे, त्याच्यामध्ये आणि स्त्रीमध्ये एखाद्या मुलीमध्ये भेद करताच येत नव्हता, एवढा तो सुंदर होता. आता एवढा सुंदर म्हणल्यावर आता मोठ्याचं लेकरू म्हणल्यावर मग ते मोठ्याचं म्हणल्यावर ते मग जास्तच धिंगाणा घाली. आता जसे नाही का जे मोठमोठे लोक असते त्यांचे पोरं गाडीत बसले का चालणाऱ्याला कोणाला उडून देतात. ते मेले काय आणि राहिले काय त्यांना काही नाही, हे घेणं देणं नाही. ते जेलमध्ये जातात आणि सुटूनही येतात. मरतात कोण? मरतात कोण? गरीब लोक मरतात. आपण बघतो ना, आता पेपरला बघतो, टीव्हीला बघतो. तसं हे साम भगवान परमात्म्याने सगळ्यांना जतून दिलं होतं. बाबा सगळ्यांशी तुम्ही चेष्टा करा, मस्करी करा, संतांची करू नका. आता हा साम एक तर नवसाना झालेला आणि अति लाडात वाढलेला, मग याने संतांची चेष्टा केली. चेष्टा करून त्यांचा अपमान केला. अपमान केल्यानंतर श्राप भेटला आणि त्या श्रापातून सगळं यादव कुळ, किती यादव होते माहिती आहे का? किती यादव होते? 56 कोटी. किती होते? सगळ्यांचा नाश झाला. आणि सगळ्यांचा नाश झाला. शेवटी जे बलभद्र होते तेही निघून गेले स्वस्वरूपामध्ये, शेषनागाच्या स्वरूपामध्ये तेही निघून गेले भूतलावरून. आणि शेवटी भगवान परमात्म्याला पारद्याने बाण मारला, भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला लागला आणि भगवान परमात्म्याला देह सोडावा लागला. का बरं? तर एका चुकीमुळे संतांचा अपमान झाला. म्हणून कोणी कितीही जरी चांगलं असलं तर संतांचा अपमान आपल्याकडून झाला नाही पाहिजे, ही कथा आपल्याला सांगते. भगवान परमात्म्याने शंकराची ती सेवा केली, त्यातून साम मुलगा झाला. भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले. इथपर्यंत या शिव महापुराण कथेचं सुंदर असं चिंतन आलेलं आहे. आणि त्यानंतर या शिव महापुराण कथेच्या सांगतेकडे आपण जात असताना ज्यांनी ही कथा सुतजी महाराजांनी शौनक मुनी 88,000 ऋषींना सांगितली. कुठं सांगितली? नैमिषारण्यामध्ये आपण ही कथा बघत होतो. आणि या कथेचा सांगतेचा प्रसंग सांगत असताना सुतजी महाराज शौनक मुनी 88,000 ऋषींना ही कथा सांगत होते. आणि ज्यावेळेस या शिवमहापुराण कथेची सांगता होत होती त्यावेळेस सुतजी महाराज जे सांगत होते, तर सुतजी महाराज हे कोण होते? व्यासांचे शिष्य होते. शिवमहापुराण कथा या सगळ्यांना सांगून झाल्यानंतर सुतजी महाराजांचं काय झालं आणि हे सगळे शौनकजीन 88,000 ऋषी हे कसे मुक्त झाले, शेवटी याची सर्व कथा आलेली आहेत.
त्या कथेचा आपण उच्चार करू. त्यानंतर रुद्राक्ष याग होईल आणि आपल्या या कथेला पूर्णविराम होईल. आज कथेचा सांगतेचा दिवस. आपण सर्व बहुसंख्य इथे उपस्थित झाला म्हणून सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. सर्वांचे धन्यवाद. आता थोडं भजन होईल. भजन झाल्यानंतर सांगतेची कथा आपण बघू. तदनंतर रुद्राक्ष याग होईल. त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर कथेला पूर्णविराम.